वन्स अगेन आय वेलकम यू ऑल. सगळ्यांना प्रभूमध्ये स्वागत. आणि आज आपण खूप कठीण परिस्थितीमध्ये आहोत. म्हणजे वी आर नॉट अलाउड टू मीट अँड गॅदर, बट तरी देखील देवाने आपल्याला कृपा पुरवली आहे आणि आपण या माध्यमाने थ्रू Zoom आपण एकत्रित येऊ शकतो. सो लेट्स प्रे अँड थँक द लॉर्ड. आणि अगेन वन्स अगेन आपली ही फेलोशिप जी आहे ती आपल्याला जरी म्हणजे माहीत नाही कधी सुरू करता येईल. बट ॲज लाँग ॲज वी आर कनेक्टेड ऑन धिस Zoom ॲप, मला असं वाटतं की आपण तरी देखील देवाची उपकारस्तुती तरी करू शकतो एकत्रित येऊन. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना तीच विनंती करतो, की आपण आपल्या सर्वांनी आपले कॅमेरा जर चालू केले म्हणजे आपल्या सर्वांना एकमेकांना बघता देखील येईल. आणि आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. आपल्याला काही कारणामुळे गीत गाता येणार नाहीये. आपल्याला बरेच काही आपले जे ॲक्टिव्हिटीज असतात चर्चमधले आपल्याला करता येणार नाहीये. बट नॉनदलेस आपण आपल्या प्रार्थनेला सुरू करूया आणि मी विनंती करतो नोए अंकल आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. विजयाच्या दिवशी तू आम्हाला पुन्हा एकदा तुझी उपकारस्तुती करण्यासाठी एकत्र केलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. होय परमेश्वरा, तुझी दया, तुझी कृपा आमच्यावर आहे. तू आम्हाला चालवतोस, मार्गदर्शन करतोस, म्हणजे उपकार मानतोस. विशेष करून परमेश्वर, या सर्व कठीण परिस्थितीत देखील तू आम्हाला सांभाळलेला आहेस. तू आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला उत्तम असं आरोग्य दिलेलं आहेस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. विशेष करून तुझी वचनाची सेवा करण्याची, तुझी प्रार्थना करण्याची, तुझी उपकार स्तुती करण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. मग जरी आम्ही एकत्र आलो नाही, परंतु परमेश्वरा, या माध्यमातून तू आम्हाला एकत्र केलंस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू आम्हाला भरत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा तू आमच्याशी बोलणार आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या मंडळीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि परमेश्वरा, आमच्या जीवनाचा ताबा तू घेतलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा या तुझ्या प्रीतीबद्दल आणि दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हाती देतो. येशू ख्रिस्ताच्या नावानं मागतो म्हणून तो आई. आमेन. थँक यू अंकल. आपण देवाच्या वचनाच्याकडे वळण्या अगोदर मी पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतो, की सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येत आहे? इफ यू कॅन जस्ट शो युअर थम्स अप, मला जस्ट एक कन्फर्मेशन. येतोय. ओके, ओके. गुड, गुड. अं, 2017 मध्ये तुम्हा सर्वांना तर हे माहीतच आहे, की मी 3 ते 4 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये होतो. आणि ॲक्चुअली मला ऑस्ट्रेलियामध्ये कधीच समर व्हेकेशन स्पेंड करता आलं नाही. कारण मी नेहमी ऑक्टोबर टू मार्च जी माझी सुट्टी होती, त्यामध्ये मी इथे यायचो. पण 2017 वॉज द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी असं झालं, की मला तिकडं समर व्हेकेशन स्पेंड करता आलं. आय एक्सपिरियन्स्ड ऑस्ट्रेलियन समर फॉर द फर्स्ट टाईम. आणि आय डोंट नो तुमच्यापैकी कित्यांनी ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केले, बट इट इज अमेझिंग ॲक्चुअली. का माहिती आहे का? कारण तिथं ना समर कधी असतो तर डिसेंबरच्या पिरियडमध्ये समर असतो. ज्यावेळेला बाकीच्या सगळ्या देशांमध्ये हिवाळा असतो किंवा थंडी असते, देअर इट इज समर. आणि एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की ऑस्ट्रेलियामध्ये सूर्योदय जे आहे समरमध्ये, स्पेशली इन डिसेंबर टाईम, जानेवारी टाईम, जवळ-जवळ 9 ते 9:30 वाजेपर्यंत सूर्यास्त होत नाही. म्हणजे आय थिंक सन सेट होत नाही टिल 9:30 इन द नाईट. आणि लोकं बीचवर असतात, लोकं बाहेर फिरत असतात आणि ट्रस्ट मी एकदमच डिफरंट फीलिंग असतं. कारण असं वाटतं कधी-कधी, की किती वाजलेत आपल्याला कळत पण नाही. म्हणजे टू गिव्ह यू अ व्हेरी गुड एक्झाम्पल इज की स्वयंपाक कधी करायचा हे सुद्धा कळायचं नाही. कारण वी हॅव दॅट सायकॉलॉजी टू कुक व्हेन इट इज डार्क. आणि हे फारसं काही आपल्याला इथं एक्सपिरियन्स करता येत नाही. सो इट वॉज डिफरंट. म्हणजेच इंडियामध्ये, एशियन कंट्रीजमध्ये, मिडल ईस्टमध्ये हे आपल्याला काही फारसं एक्सपिरियन्स करता येत नाही. पण आज आपण अशा एका अनुभवातनं बघणार आहोत,
ज्या वेळेला एक सूर्य जो आहे, तो पूर्ण दिवसभरासाठी तो मावळला नाही किंवा त्यांनी घाई केली नाही. द सन डिड नॉट सेट फॉर एन एंटायर डे, फॉर अ होल डे. आणि एवढंच नाही तर द मून वॉज नॉट अलाउड टू मूव्ह, म्हणजे चंद्र जो होता त्याला न हलण्यासाठी अशी आज्ञा दिली गेली होती. आता तुम्हाला सर्वांना एक प्रकारे आयडिया आलीच असेल, की मी कुठल्या गोष्टींबद्दल बोलतोय. तर मी यहोशुआबद्दल बोलत आहे. ज्यावेळेला या गोष्टी आपण पाहिल्या आहेत, की यहोशुआच्या पुस्तकामध्ये, की सूर्य जो आहे तो एक पूर्ण दिवस आहे ना, त्यांनी मावळण्यासाठी त्वरा केली नाही, घाई केली नाही आणि चंद्र देखील काय होता, तो तिथंच होता, तो स्थिर उभा होता. Now, before we go into the book of Joshua, I want to tell you some things, some important things about Joshua. यहोशुआचं जे कॅरेक्टर आहे, त्याबद्दल मी जे काही मला देवाने सांगितलं आहे, ते मला असं वाटतं मला सगळ्यांना सांगितलंच पाहिजे. तर मी ज्यावेळेला निर्गमचं पुस्तक वाचत होतो, व्हेन आय वॉज रीडिंग एक्सोडस, आय हॅड अ क्वेशन. मला एक प्रश्न आला असा, की देवाने मोशेनंतर यहोशुआला का निवडलं? देवाने यहोशुआला निवडण्यामागचं कारण काय? किंवा देवाने आरोनाला का नाही दिली ती जबाबदारी? तो याजक असताना दुसरी जबाबदारी केली असती त्यांनी. किंवा मग देवाने हूरला का नाही निवडलं? द सेकंड पर्सन जो आरोनाबरोबर होता लीडरशिपमध्ये. देवाने कालेबला का नाही निवडलं? जो यहोशुआबरोबर एक हेरगिरीच्या कार्यामध्ये तो त्याच्याबरोबर साथीदार होता. किंवा दुसरा कोणाला का नाही निवडलं? व्हाय डिड ही स्पेसिफिकली चूज जॉशुआ? ह्या गोष्टीबद्दल आपण फारसा कधी विचार केला नसेल. अँड इफ यू हॅव अँड नॉट हॅव फाउंड एनी आन्सर, आय वॉन्ट टू एन्करेज यू टुडे, की जॉशुआचं जे कॅरेक्टर आहे ना, ते फार इम्पोर्टंट आहे बायबलमध्ये. आणि मी जेव्हा ह्याचे कॅरेक्टर स्टडी करत होतो, विशेष म्हणजे निर्गममध्ये, ज्यावेळेला ॲक्चुअली यहोशुआ जास्त दिसत नाही. तर यहोशुआनी ॲक्चुअलमध्ये पूर्ण त्यांच्या ज्या जर्नीमध्ये मिस्रातनं निघताना आणि कनानामध्ये येऊपर्यंत त्या पूर्ण जर्नीमध्ये यहोशुआचा खूप मोठा कॅरेक्टर, एक खूप मोठा रोल होता. इस्रायलच्या डिलिव्हरन्समध्ये. त्यानंतर आपण बघतो, की त्यांनी काय-काय गोष्टी केल्या, म्हणजे तो कशाप्रकारे त्यांनी एक रोल निभावलेला आहे. तर फर्स्ट टाईम वी सी दॅट ही इस ॲक्चुअली अ जनरल. तो एक आर्मी जनरल होता. इफ यू कॅन रिकॉल, त्यांनी अमालेकांशी त्यांनी लढाई केली होती. निर्गम 17व्या अध्यायामध्ये. आठवतं ती लढाई ज्यावेळेला यहोशुआ आणि सगळे इस्रायली सैन्य जे होते ते खाली लढत होते अमालेकांबरोबर आणि मोशे वर प्रार्थना करत होता डोंगरावर आणि तो प्रार्थना जसं करत होता, जसा त्याचा हात वर होता, त्यावेळेला आपण बघतो की इस्रायल जिंकत होता. जसा त्याचा हात खाली जात होता, त्यावेळेला इस्रायल हारत होता. आणि असं झालं की मोशे कितीतरी वेळेपर्यंत प्रार्थना करत-करत तो थकला आणि शेवटी एक हात त्याचा किंवा हात त्याचे खाली यायला लागले. त्यावेळेला हूर आणि आरोनने हात धरून ते उभे होते. अँड दॅट टाईम वी सी दॅट जॉशुआ वॉज विनिंग डाउनस्टेअर्स. जॉशुआ वॉज अ लीडर. तो एका प्रकारे आर्मी जनरल होता. एवढंच नाही, तर तो ॲक्चुअलमध्ये त्यांनी अजून एक रोल प्ले केला. तो म्हणजे त्यांनी हेराचा रोल प्ले केला. ही वॉज अ स्पाय. ज्यावेळेला मोशेने आज्ञा दिली होती, की प्रत्येक कुळांमधनं, प्रत्येक वंशामधनं एका माणसाला निवडायचं आहे आणि त्यांना हेर म्हणून पाठवायचंय, स्पाईज म्हणून पाठवायचंय इन द लँड ऑफ कनानामध्ये. त्यांना जाऊन माहिती गोळा करायची होती आणि ते 2 जण ज्यांनी चांगली बातमी आणली किंवा एक पॉझिटिव्ह बातमी आणली, की नाही आपण हे कनान जे देश आहे किंवा ही जी जागा आहे, हे आपण जिंकू शकतो. वी कॅन विन इट. ह्याच्यामध्ये 2 होते कालेब आणि दुसरा होता योशुआ. ही वॉज अ स्पाय. दुसरं त्यांनी खूप मोठं काम जे केलं, हे आपण बघतो, हे गणना याच्या नंबर्स चॅप्टर 13 मध्ये रेकॉर्डेड आहे. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट जी पाहतो. अगेन दिस इज स्टिल नॉट आन्सरिंग द क्वेशन, की देवाने यहोशुआला का निवडलं? पण एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट जी मला नंतर लक्षात आली, की देवाने यहोशुआला निवडण्यामागचं मेन कारण काय होतं? तर ज्यावेळेला मोशे देवाशी भेटायला वर जायचा सिनाई पर्वतावर. यू रिमेंबर दॅट स्टोरी ना? देव मोशेशी जेव्हा बोलत होता, तो त्याला वर बोलवत होता पर्वतावर. कम अप. आणि 40 डेजसाठी मोशे वर होता आणि त्याच्याशी देव बोलत होता आणि सगळं काही सांगत होता नियमशास्त्राबद्दल, 10 आज्ञांबद्दल, पुढं काय करायचंय आणि कसं नाही करायचंय, सगळ्या गोष्टी. जेव्हा तो हे करत होता, 40 डेज ही डिड धिस ट्वाइस. तो वर 2दा 40 दिवस गेला होता. पण ज्यावेळेला तो पहिल्यांदा गेला होता, दॅट टाईम जॉशुआ वॉज विथ मोसेस. यहोशुआ जो होता, तो मोशे बरोबर होता. नाऊ धिस इज समटाईम्स सरप्रायझिंग. आपल्याला असं वाटतं हे कसं काय शक्य आहे? मोशे एकटा होता. बट आय एम गोइंग टू रीड दिस पॅसेज टू यू. तुम्ही माझ्याबरोबर उघडू शकता. निर्गम, द बुक ऑफ एक्सोडस, चॅप्टर 24 आणि ह्याचा 13 ते 14 वचन मी वाचतो. आय एम रीडिंग एक्सोडस चॅप्टर 24. प्लीज ओपन विथ मी. एक्सोडस चॅप्टर 24
आणि 13 आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. आय एम गोइंग टू रीड इन मराठी बट प्लीज फॉलो अप. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे वर देवाच्या डोंगरावर गेला. हे 13व वचन आहे. आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे ते दोघं उठले पण मोशेच वर गेलाय. बट सी व्हॉट मोशे पुढं काय म्हणतो 14 वचन. आणि त्याने वडिलांना सांगितले, की कोणी? मोशेनी. आम्ही परत तुम्हाकडे येईपर्यंत तुम्ही येथे आमची वाट पहा. कोणाची वाट पहा? आम्ही दोघं. मी आणि यहोशू सॉरी, आम्ही दोघं वर चाललेलो आहोत देवाची वाणी ऐकण्यासाठी, त्याची योजना ऐकण्यासाठी. टू काउन्सिल फ्रॉम हिम. सो यू गाईज वेट हिअर. आणि पुढे तो काय म्हणतो हे पहा. आणि पहा आरोन व हूर तुम्हाबरोबर आहेत. कुणाचा काही वाद असल्यास त्याने त्यांच्या जवळ यावे. आता मोशे वर चाललेला होता सिनाय पर्वतावर. बरोबर आहे? आणि आरोन, हूर, यहोशुआ, कालेब हे दे लीडर्स. ते लोकं त्यावेळेला हे लीडर्स होते जे मोशेबरोबर काम करत होते. आता ज्यावेळेला मोशे वर चाललाय सिनाय पर्वतावर आपल्याला वाटतं ही वॉज अलोन हू टूक काउन्सिल फ्रॉम द लॉर्ड. ॲक्चुअली मोसेस बरोबर यहोशुआ पण होता. अँड धिस इज व्हेरी युनिक. हे फार महत्वाचं आहे. कारण धिस लीड्स ऑन टू फॉर अस टू अंडरस्टँड की देवाने यहोशुआला का निवडावं? कारण पहिल्यापासनं ज्यावेळेसपासनं ह्याची ट्रेनिंग सुरू झाली आहे टू ॲक्चुअली लीड मोशेची, यहोशुआ मोशे बरोबर होता. आता एक फार मोठी गोष्ट अजून एक अशी आहे, की ज्या वेळेला आरोन आणि आठवतं ना, इब्री लोकांनी काय केलं? इब्री लोकांनी आरोनाला सांगितलं, "अरे, आम्हाला देव मोशे कुठे आहे? तो काय कधी येतो काय माहीत नाही. तर तू आमच्यासाठी एक नवीन देव बनव, सो दॅट वी कॅन वर्शिप." करेक्ट? आणि मग आरोन काय करतो? आरोन त्यांच्यासाठी कुठला देवता बनवतो? बाल देवता बनवतो. है ना? सगळे त्यांचे सोने नाणे मागवतो आणि मग बाल बनवतो. आता पूर्ण इस्रायलाने ते पाप केलं. कुठलं पाप? मूर्तिपूजेचं पाप. इन्क्लुडिंग आरोन. ओके? द टू बी हाय प्रीस्ट. सगळ्यांनी हे पाप केलं. बट डू यू नो धिस? मोशेला सोडून फक्त यहोशुआ असा व्यक्ती होता ज्याने हे पाप केलं नाही. कारण ज्यावेळेला मोशे वर बापाकडनं किंवा देवाकडनं हे सगळे गोष्टी लिहून घेत होता नियमशास्त्राबद्दल, पाट्यांवर काय-काय लिहायचं त्या गोष्टींबद्दल, त्यावेळेला यहोशुआ खाली नव्हता, तो पर्वतावरच होता. नो डाउट त्याला मोशे आणि देवाचं काय बोलणं चाललंय हे फारसं काही ऐकायला नसलं मिळालं बिकॉज देअर वॉज अ इंटिमेट मीटिंग मोशे आणि देवाची. पण यहोशुआ खाली देखील नव्हता. तो त्या पापामध्ये इन्क्लूड झाला नाही. यू वॉन्ट टू रीड विथ मी? आपण सर्वजण एक्सोडस लेट्स ओपन द बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 32. निर्गम ह्याचा 32वा अध्याय. आणि मी तुमच्यासाठी 17 आणि 18 वचन वाचत आहे. नाऊ बिफोर यू रीड दिस ट्राय टू अंडरस्टँड की ऑलरेडी एक प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तो कुठला प्रॉब्लेम आहे? हां. आणि तो प्रॉब्लेम असा झाला होता, की सगळ्या इस्रायली लोकांनी खाली मूर्तिपूजेचं पाप केलं होतं. भयानक पाप केलं होतं. आणि आरोन चुकला होता आणि मोशेला ह्या गोष्टी देवाने सांगितल्या होत्या वर, की "जा खाली जाऊन बघ तुझे लोक काय करतात, माझे लोक काय करतात. ते कसल्या भयानक पापामध्ये पडलेत जाऊन बघ." आणि मोशे खाली येतोय पाट्या घेऊन. ओके नाऊ सी व्हॉट हॅपन्स. मी पुन्हा एकदा हे सांगतो. आपण निर्गम ह्याचा 32वा अध्याय वाचतोय आणि 17वं आणि 18वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. मग लोक ओरडत असता यहोशुवाने त्यांचा आवाज ऐकला व त्याने मोशेला म्हटले, "छावणीत लढाईचा आवाज आहे." आता ह्याला माहीतच नाही खाली काय चाललंय. ही इज गेसिंग. छावणीत बहुतेक लढाईचा आवाज चाललाय असं त्याला वाटतं. बट ॲक्चुअलमध्ये खाली काहीतरी वेगळंच सीन होतं. बरोबर आहे? आणि यहोशुआ असा अझ्युम करतोय तो. मोशे जेव्हा खाली आला ना त्या इंटिमेट मीटिंगमधनं देवाशी, दॅट टाईम ही इज टेलिंग हिम की अरे नो डाउट ते अजून पण ते डोंगरावरच आहेत. पण त्यावेळेला यहोशुआ त्याला म्हणतो, "अरे खाली छावणीत लढाईचा आवाज आहे." 18 वचन. तेव्हा तो बोलला, आता कोण बोलला? हा मोशे बोलतोय. तेव्हा तो बोलला, "हा जय मिळाल्यामुळे ओरडणाऱ्यांचा आवाज नव्हे किंवा हा हरल्यामुळे ओरडणाऱ्यांचा आवाज नव्हे, तर गाणाऱ्यांचा आवाज मी ऐकतो." हे कोण बोलतंय? हे मोशे बोलतोय. मोसेस सेज दॅट "अरे जॉशुआ तुला आवाज येतोय बरोबर आहे, मलाही येतोय. पण तू चुकलायस. हे खाली लोकं हे काय इथं छावणीत काही लढाई वगैरे सुरू नाही झाली आहे. हे लोकं इथं ओरडत नाहीयेत. तर हे लोकं इथं सेलिब्रेशन चाललंय यांचं खाली." नाऊ
अगेन इम्पोर्टंट थिंग इज ह्या वेळेला मोशे ॲक्चुअली ते पाट्या घेऊन येतोय बरं बरं का फर्स्ट टाईम बिफोर ही ब्रेक्स इट. ॲक्चुअलमध्ये जेव्हा तो खाली येतोय त्यावेळेला यहोशूला पण माहीत नाही खाली काय चाललंय आणि म्हणून तो मोशेला असं म्हणतो, "अरे असं चाललंय बहुतेक." व्हॉट डज दिस टीच यू एंड मी? दॅट मीन्स जे पूर्ण पाप, एक भयानक पाप जे होतं, जे मोशेच्या ऐवजी पूर्ण इस्रायली लोकांनी केलं होतं म्हणजेच मूर्तीपूजेचं, बालाचं, हे यहोशुआने नव्हतं केलं. यहोशुआ आणि मोशे असे हे दोघंच होते हू वर अवे फ्रॉम दॅट आयडॉल वर्शिप. सो नाऊ ट्राय टू अंडरस्टँड. यहोशुआ जो होता, तो काय करत होता? तो सगळ्यात पहिले त्यांनी एक आर्मी जनरल होता. तो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हेरगिरीचं काम पण केलं. म्हणजेच काय ही वॉज अ गुड स्पाय फॉर द कंट्री. आणि पुढे जाऊन त्यांनी अजून एक गोष्ट काय केली, तर तो देवाचा सेवक मोशे ह्याचा सेवक तो होता. यहोशुआ कोणाचा सेवक होता? यहोशुआ असं म्हटलं गेलेलं आहे, की यहोशुआ मोशेचा सेवक होता. Now try to understand. God is using a servant Moses and त्याचा एक सर्व्हंट आहे यहोशुआ. सो यू सी बरोबर इमिडिएट लीडरशिप कॅन्डिडेटमध्ये हा आपोआप रेडी होत चाललेला आहे. कारण तो त्या लीडर बरोबरच काम करत होता आणि तो लीडर जो आहे तो अल्टिमेट सीईओ बरोबर बसून सगळ्या प्लॅनिंग गोष्टी करत होता. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू सी गॉड वर्क्स इन अ मिस्टिरियस वे. देव इतका अद्भुत आहे, की त्यांनी ह्या गोष्टी पण खूप चाचपून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, की त्यांनी यहोशुआला का निवडलं. ओके. आणि आता आपण पुन्हा एकदा यहोशुआच्या पुस्तकामध्ये वळण्या अगोदर एक अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची अशी आहे, की यहोशुआ जे आहे ना, यहोशुआ हा कॅरेक्टर शास्त्रातला, ह्याचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं, जीसस क्राइस्ट, दे हॅव अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी. द कॅरेक्टर रिसेम्बल्स जीसस क्राइस्ट. यहोशुआचं कॅरेक्टर. तुम्हाला माहीत असेल, काही लोकांना एखाद्या वेळेस माहीत नसेल, यहोशुआ हे जे नाव होतं, हे नाव मोशेनी यहोशुआला दिलं होतं. यहोशुआ हे नाव मोशेनी त्याला दिलंय. मग त्याचं नाव पहिले काय होतं? त्याचं नाव पहिले होशा असं होतं. ओके. त्याचं नाव होशा होतं. नाऊ इफ सम ऑफ यू डोंट रिमेंबर हे गणनामध्ये लिहिलेलं आहे. इट इस इन नंबर्स चॅप्टर 13 आणि अं, नंबर्स चॅप्टर 13 आणि कोणाला वचन सापडत असेल तर प्लीज माझ्यासाठी तुम्हाला वाचायला जमलं तरी चालेल. आय थिंक इट इस हां, 16वं वचन आहे मी तुमच्यासाठी वाचतो. अगेन इट इस नंबर्स गणना ह्याचा 13वा अध्याय आणि 16वं वचन. मोशेने ज्या मनुष्यांना देश हेरायला पाठवले, त्यांची नावे ही आहेत. आणि मोशेने नूनाचा मुलगा होशा याला यहोशुआ असे म्हटले. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होशा होतं. नाव इंटरेस्टिंगली त्यांनी जेव्हा यहोशुआ असं नाव जेव्हा दिलं, यू नो व्हॉट द मीनिंग यहोशुआ इज म्हणजे नाव ह्याचं काय मीनिंग आहे? तर यहोशुआ ॲक्चुअली मीन्स सेव्हियर ऑर डिलिव्हरर म्हणजे सुटका करून देणारा आणि सोडून देणारा, वाचवणारा इन शॉर्ट. नाउ अनदर इंटरेस्टिंग थिंग इज की येशूचं जे नाव आहे जीसस, द ग्रीक फॉर्म ऑर द इंग्लिश फॉर्म ऑफ यशुआ तुम्हाला माहीत असेल की त्याचं ॲक्चुअली नाव यशुआ आहे. हे जे ग्रीक फॉर्ममध्ये जरी जीसस असेल, जरी यशुआ असेल, यू नो दॅट इट इज डिराइव्ह्ड फ्रॉम यहोशुआ. यशुआ हे यहोशवावरून आलेलं नाव आहे. आणि त्याचमुळे येशूचं नाव जे आहे म्हणजेच यशुआ ऑर जीसस, इट लिटरली मीन्स द सेव्हियर ऑर डिलिव्हरर. त्याचा अर्थच तो आहे. येशूच्या नावाचाच अर्थ तो आहे, की तारण करून देणारा किंवा तारणारा किंवा डिलिव्हरर, सुटका करून देणारा. यू सी द सिमिलॅरिटी. आता अजून एक गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला देव मोशेला सांगतो, की बाबा तुझी शेवटचे दिवस आलेले आहेत. हे अनुवाद याचा 31वा अध्यायामध्ये आय थिंक. व्हेन देव मोशेशी बोलतो, की युअर लास्ट डे हॅज कम, यू आर गोइंग टू डाय, तू मरणार आहेस आणि आता मला नेक्स्ट लीडर जो आहे अपॉइंट करायचा आहे. तो त्यावेळेला त्याला काय सांगतो माहिती आहे का? तू मोशेला सांगतो, की यहोशुआला आत घेऊन ये. कुठं घेऊन ये माहिती आहे का? त्या तंबूमध्ये जिथं देव त्याच्याशी रोज भेटायचा. इन द टेंट ऑफ मीटिंग ज्यावेळेला तो मोजेस बरोबर रोज भेटायचा ना, त्या तंबूमध्ये देवाने काय केलंय, मोशेला सांगितलं, की त्याला पण घेऊन ये यहोशुआला. आणि ज्यावेळेला त्याला बोलवलं, त्यावेळेला यहोशुआला सर्वात पहिले देव काय सांगतो, की "तू भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहेस आणि इथून पुढे आता तू हे कार्य करणार आहेस. यू आर गोइंग टू लीड माय पीपल नाऊ. आय विल बी विथ यू." आणि यहोशुआला जे आहे ना, देवाने त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपण वाचतो अनुवाद 31 हे 14 पासून पुढे आपण हे नोंदलेलं आहे. तर देवाने यहोशुआला एक खूप मोठं टास्क दिलं होतं. इट वॉज अ व्हेरी बिग टास्क ऑफ लीडिंग द ज्यूज, लीडिंग द इस्रायलाइट्स म्हणजे काय?
हे एवढे मोठ्या संख्येमध्ये जे लोक होते ना, ह्यांना आता जे इथं-तिथं भटकलेले होते रानात, त्यांना आता कसं तरी करून पुन्हा एकदा देवाच्या त्या प्रॉमिस्ड लँडमध्ये घेऊन जायचंय. म्हणजे ही वॉज कॉल्ड टू बी अ लीडर, टू लीड द पीपल इनसाइड द लँड दॅट वॉज प्रॉमिस्ड. नाऊ तुम्ही हे जर तुम्ही पुन्हा एकदा आठवाल, जसं मी म्हणलं, की यहोशुआ आणि येशू हे कॅरेक्टर फार रिझेंबल करतं. यहोशुआ इज लाइक अ शॅडो इमेज ऑफ जीसस क्राइस्ट. कारण तुम्ही बघा त्याला बोलवलं होतं टू लीड द पीपल. हे देवाचे लोक, यहुदी लोकांना प्रॉमिस्ड लँडमध्ये घेऊन जायचं आणि जीसस आवर सेव्हियर हुज नेम इज द सेम लाइक यहोशुआ अँड द किंग विल लीड गॉड्स पीपल. तो देवाच्या लोकांना पुन्हा एकदा कुठे घेऊन चाललाय, तर देवानी प्रॉमिस केलेल्या नगरामध्ये किंवा देवाच्या प्रॉमिस्ड लँडमध्ये. व्हॉट इज दॅट लँड? इट इज द किंगडम ऑफ गॉड. है ना? आणि आपण हे ज्यावेळेला पाहतो, की देवाचं कॅरेक्टर जे आहे किंवा देव जो आहे ना, तो प्रगट व्हायच्या अगोदर त्यांनी बरेच त्याच्या दासामधून त्याचं कॅरेक्टर रिव्हील केलेलं होतं. नो डाउट मोजेस आहे, त्याबरोबर जोसेफ आहे. बट जॉशुआ इज अ व्हेरी बिग पिक्चर ऑफ द अल्टिमेट किंग दॅट इज जीसस क्राइस्ट. ओके. नाऊ आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आपण यहोशुआचा 10वा अध्याय वाचणार आहोत. रिमेंबर द टाईम जे मी तुम्हाला स्टोरी सांगितली ऑस्ट्रेलियाची सूर्योदय आणि हे सगळं. वी आर गोइंग टू रीड फ्रॉम दॅट, की देवाने जे सन होता, तो एका पूर्ण दिवसासाठी तसाच उभा होता. ओके. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. लेट्स रीड दिस पर्टिक्युलर चॅप्टर. जॉशुआ चॅप्टर 10. आपण सर्वजण यहोशुआचं पुस्तक उघडूया आणि याचा 10वा अध्याय आपण वाचणार आहोत. ओके. मी तुमच्यासाठी पहिले 2 वचनं वाचत आहेत. सो प्लीज रीड विथ मी, अलोंग विथ मी. आणि असे झाले, की जेव्हा यरुशलेमेचा राजा अदोनी-सदेक याने ऐकले, की यहोशुआने आय नगर जिंकून घेऊन त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, म्हणजे जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले होते, तसे त्याने आय नगराचे व त्याच्या राजाचे केले. आणि गिबोनातल्या राहणाऱ्यांनी इस्रायलाशी कसा समेट केला आणि ते त्यांच्यामध्ये आहेत. तेव्हा ते फार भ्याले. गिब कारण गिबोन एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे नगर होते आणि ते आय नगरापेक्षा मोठे होते आणि त्यातली सर्व माणसेही बलवान होती. फर्स्ट 2 वर्सेस आपण हे बघूया काय होतं इथं. यरुशलेमेचा एक राजा आहे. त्याचं नाव आहे अदोनी-सदेक. ओके. नाऊ बिफोर वी गो इंटू द बुक, पुढे वाचण्या अगोदर लेट मी जस्ट रिमाइंड यू, यहोशुआ इस्रायलाला घेऊन ऑलरेडी आता शिरलेला आहे. कनानाच्या लँडमध्ये तो शिरलेला आहे. बरोबर आहे? टू कॅप्चर ओव्हर द लँड ऑफ इस्रायल म्हणजेच कनान. आता त्यांनी काही काही शहरांना ऑलरेडी जिंकून घेतलंय. जसं यरिहो म्हणलंय, आय नगर त्यांनी जिंकून घेतलंय. आय एक नगर होती, एक सिटी होती. आता हे सगळं होत असताना काय झालेलं आहे, की अदोनी-सदेक नावाचा एक राजा होता. तो यरुशलेमेचा राजा होता त्यावेळेला. म्हणजेच काय, यरुशलेमेमध्ये कोण राहत होते? तर यरुशलेमेमध्ये ॲक्चुअली त्यावेळेला यहुदी लोकं नव्हते. अजून हे लोकं रस्त्यात आहे, बरोबर आहे. आणि त्यावेळेला कोण राहत होतं? तर त्यावेळेला कनानी लोकं राहत होते. दॅट मीन्स फॉरेनर्स, जेंटाइल्स. देवाला न ओळखणारे लोकं राहत होते त्यामध्ये. इट वॉज नॉट अन इस्राएलाइट सिटी, यरुशलेम. बरोबर आहे. आणि त्यावेळेला अदोनी-सदेक त्यांचा एक राजा होता. आता हा जो राजा आहे ना, ह्यानी ज्यावेळेला हे ऐकलं, की यहोशुआ जो आहे, तो असा एक व्यक्ती आहे, जो इस्रायल लोकांचा लीडर आहे आणि त्यांनी एवढे सगळे नगर जिंकून त्यांनी गिबोनाबरोबर पण समेट कशातरी प्रकारचा केलाय. तो काय झाला, तो एक प्रकारे घाबरला. तो कन्सर्न झाला. कोण? अदोनी-सदेक. ही इज कन्सर्न्ड द किंग. त्याला वाटलं, की अरे हा जिंकत येतो. आता आपलं पण राज्य जिंकायचा ह्याचा हेतू आहे की काय? आता तो का घाबरतोय? लेट मी रिमाइंड यू. तो कशासाठी घाबरला किंवा कशासाठी भ्याले ते? कारण गिबोन एखादा राजकीय नगरासारखे मोठे नगर होते. गिबोन जे होतं ना, गिबियन, इट वॉज अ व्हेरी बिग सिटी. खूप मोठं शहर होतं ते. आणि एक राजकीय नगरासारखं ते होतं. आता हा म्हणतो एवढं मोठं शहर ह्यानी कसं काय जिंकलं? हा कुठला राजा आहे हा? कोण आहेत हे लोक? आणि गिबियन सारख्या लोकांनी इस्रायली लोकांशी समेट कसं काय केला? असं समेट करण्यासाठी किती मोठं सैन्य आहे त्याचं, इस्रायली लोकांचं, हे त्याला प्रश्न पडतोय. नाऊ लेट मी रिमाइंड यू, जर तुम्हा लोकांना ह्या गोष्टी माहीत असतील तरी देखील आपण ह्याच्यातनं पाहूया. देवानी इस्रायली लोकांचा या गिबियन लोकांबरोबर किंवा गिबोनी लोकांबरोबर समेट कशाप्रकारे झाला? तर तो ह्या पूर्वीच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये लिहिलंय. तर काय होतं, की ज्यावेळेला असेच हे जे गिबोन नगरातले जे लोक होते, जेव्हा त्यांनी पाहिलं, की यरिहो पण पडलंय, यरिहोचं तट पडलंय आणि यरिहो जिंकून घेतलंय, आय नगर जिंकलंय, तर ते लोकं पण घाबरले. तर ते फार हुशारीने, ते लोकं फार स्मार्टली
त्यांची काही लोकं खाली पाठवतात आणि जाऊन इस्रायली लोकांना भेटायला सांगतात. आणि जेव्हा ते पाठवतात ना त्यांना भेटायला, तेव्हा ते अशा प्रकारे नेसून जातात स्वतःला किंवा अशा प्रकारे तयार होऊन जातात, जसं काय फार लांबून प्रवास करून आले. ओके. एकदम जुने पुराणे कपडे आणि फाटलेल्या अशा गोष्टी घेऊन चाललेले आहेत ते आणि तशा प्रकारे ते इस्रायली लोकांना येऊन भेटतात. हे 9व्या अध्यायामध्ये नोंदलेलं आहे. आणि ज्यावेळेला ते येऊन त्यांना भेटतात, तर ते काय म्हणतात, की आम्ही फार लांबचे, आम्ही फार दूरचे लोकं आहोत. तुम्ही आमच्याशी करार करा, की तुम्ही आम्हाला नुकसान करणार नाही. आम्ही तुमच्याशी आमचं काही नाहीये. तुम्ही पण आम्हाला काही रॉन्ग करू नका. आम्हाला मारू नका. डोंट किल अस. कुठं कुठं लिहिलंय हे? टू जस्ट फॉर क्लॅरिफिकेशन 9वा अध्याय याचं 11वं वचन आपण वाचूया. यहोशुआ 9वा अध्याय आणि 11वं वचन आपण वाचूया. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, की म्हणून आमचे वडील व आमच्या देशाचे सगळे रहिवासी आमच्याशी बोलले किंवा आम्हाशी बोलले. ते म्हणाले, "वाटेसाठी शिदोरी आपल्या हाती घेऊन तुम्ही त्यांना भेटायला जा." कोणाला? इस्रायली लोकांना भेटायला जा. व त्यांना म्हणा, "आम्ही तुमचे दास आहोत, तर तुम्ही आमच्याशी करार करा." काय सांगितलं त्यांनी? त्यांनी त्यांनी जाऊन असं ठरवलं होतं, की आम्ही जाऊन ह्या लोकांशी भेटलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे, की "बाबा आम्हाला माफ करा. आम्हाला प्लीज मारू नका. आम्ही तुमचे दास आहोत. आम्हाला तुम्ही काय करा, आमच्याबरोबर एक करार करा. मेक अ ट्रीटी विथ अस." आता ज्यावेळेला हे लोकं असं बोलतात, त्यावेळेला इस्रायली लोकं काय करतात, जे लीडर्स होते त्यावेळेसचे, ते लोकं काय करतात, ते म्हणतात, "बरं ठीक आहे. तुमचा आणि आमचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुम्ही आम्हाला मारायला येत नाही आणि आम्ही तुमच्याबरोबर पीस ट्रीटी करू शकतो." म्हणून ते लोकं त्यांच्याबरोबर शांतीचा एक करार करतात. आणि हे जेव्हा ते करतात, त्यांचा करार काय असतो, की आम्ही तुम्हाला मारणार नाहीये. वी विल नॉट किल यू. बट ते लोकं जेव्हा करार करतात, तर त्याच्या 3 दिवसानंतर यहोशुआला हे कळतं. यहोशुआला कळतं, की ह्यांनी तर ॲक्चुअली आपल्याला फसवलेलं आहे. हे लोकं असे-तसे लोकं नाहीयेत. हे लोकं वरच्या राज्यातले गिबोन शहरातले लोक आहेत आणि हे लोकं बाहेरून कुठून नाही आलेत, तर हे वरच्या नगरातले आहेत आणि ह्यांनी आपल्याशी धोका करून आपल्याला फसवलेलं आहे आणि आपल्याशी करार केलेला आहे. आता त्यावेळेला यहोशुआ काय करतो माहिती आहे का? यहोशुआ त्यांचा करार केल्यामुळे, इस्रायली लोकांनी करार केल्यामुळे, तो त्यांना म्हणतो, "बरं ठीक आहे, मी तुम्हाला मारणार नाही. आय विल नॉट किल यू. बिकॉज यू हॅव मेड अ ट्रीटी." म्हणजे आम्ही तुमच्याशी करार केल्यामुळे, आम्ही देवाला भिणारे लोक आहोत. आम्ही जे बोलतो, आम्ही त्या गोष्टी पाळतो आणि म्हणून आम्ही केलेल्या करारामुळे आम्ही तुम्हाला मारणार नाही आहोत. आता जसं असं होतं, त्यावेळेला आपण बघतो की यहोशुआने काय केलंय, त्यांनी हे ठरवलेलं आहे मनामध्ये, की आम्ही आपल्या केलेला करार जो आहे त्याला आपण धरून ठेवणार आहोत. ही इस गोइंग टू हॉनर दॅट कव्हेनंट, दॅट ट्रीटी. त्याचा मान मी राखतो. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीमुळे ॲक्चुअली गिबोनी लोकांना तिथं राहण्यासाठी अलाउड होतं. गिबोनी लोकांना इस्रायल लोकांच्या बरोबर त्यांना राहण्यासाठी अलाऊ केलं. त्या लोकांनी त्यांना मारलं नाही. इस्रायली लोकांनी गिबोनाच्या शहरातल्या लोकांना मारलेलं नाहीये. त्यांना तिकडं अलाऊ केलं. "यू कॅन स्टे हिअर, लिव्ह हिअर." का? कारण शांतीचा करार केलाय. आता त्यांनी जेव्हा करार केला ना, पण त्यांनी काय सांगितलं त्यांना, "असा-तसा करार नाहीये. ठीक आहे. नाऊ यू हॅव टू वर्क फॉर अस." गिबोनी लोकांना इस्रायली लोकांसाठी दास्यरूप धारण करावं लागलं. त्यांना दास्यरूप घ्यावं लागलं. दे वर ॲक्चुअली स्लेव्हज. दे वर ट्रीटेड ॲज सर्व्हंट्स. ते म्हणतात, की "ठीक आहे, तू मारू नको आम्हाला. भले तू दास म्हणून वापरा, पण आम्हाला मारू नका." आणि त्यामुळे ते दास झाले इस्रायली लोकांचे आणि त्यांना एक स्पेसिफिक काम दिलं होतं. माहिती का काय काय काम दिलं होतं? तर त्यांना पाणी पाणी काढणारे लोक आणि लाकडे तोडणारे लोक असे त्यांना बनवलं होतं. हे आपण ॲक्चुअलमध्ये शेवटच्या वचनामध्ये वाचतो. यहोशुआ 9 आणि त्याचं 27वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. "आणि यहोशुआने त्या दिवशी त्यांना मंडळीसाठी आणि जे ठिकाण यहोवा निवडून घेईल, त्यात त्याच्या वेदीसाठी लाकडे तोडणारे व पाणी काढणारे असे आजपर्यंत केले." म्हणजे गिबोनी लोकं कसे झाले? ते लोकं दास झाले. दे बिकेम सर्व्हंट्स अँड दे वर यूज्ड फॉर व्हॉट? टू ब्रिंग वॉटर अँड टू कट वूड. बरोबर आहे? आता ह्या नगरावर, ह्या मोठे नगर अशा प्रकारचे दास झाले. हे अदोनी सदेक जो आहे तो बघत आहे. वरचा यरुशलेमचा राजा. तो म्हणतो हे लोकं एवढे श्रीमंत, एवढे म्हणजे चांगले लोक अशा प्रकारची कामं कसे काय करायला लागले? हा कुठला राजा आहे हा यहोशुआ? आता म्हणून तो काय करतो हे पाहूया आपण. तो घाबरलेला आहे आणि तो घाबरलेल्या अवस्थेत काय करतो? 3रं ते 5वं वचन आपण वाचूया. 10वा अध्याय यहोशुआ चॅप्टर 10 आणि 3 to 5 मी वाचत आहे. मग यरुशलेमेचा राजा अदोनी-सदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम आणि यर्मुथाचा राजा पिराम आणि लाखिशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर
यांना निरोप पाठविला. तो म्हणाला, "वर माझ्याकडे येऊन माझे सहाय्य करा, म्हणजे आपण गिबोनाला मारू, कारण त्याने यहोशुवाशी व इस्रायलाच्या संतानांशी समेट केला आहे." म्हणून यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा, एग्लोनाचा राजा, हे अमोरी यांचे 5 राजे एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यास सुद्धा गेले आणि गिबोनांपुढे तळ देऊन त्याविरुद्ध लढाई करू लागले. हा जो आहे अदोनी-सदेक, तो इतका घाबरला, की हा कुठलं राज्य येतंय खालून, की ज्यांनी यरिहो पाडलं, ज्यांनी आय नगर जिंकलं, ज्यांनी आता गिबोनाला दास बनवून ठेवलंय आणि आता हे वर यरुशलेमेकडे पण येऊ शकतात. तर तो म्हणतो ते यायच्या अगोदरच आपण काय करू, गिबोन शहर पुन्हा एकदा जिंकून घेऊ. का? कारण ते राजेशाही शहर होतं, मोठं शहर होतं. तो म्हणतो बाकीच्या सगळ्या वरच्या राजांना तो म्हणतो, "तुम्ही सगळे एकत्र या माझ्याबरोबर. आपण लढाई करू. कोणाविरुद्ध? गिबोनाविरुद्ध, इस्रायलाविरुद्ध नाही." रिमेंबर दिस. दे वॉन्टेड टू कॉन्कर द लँड ऑफ गिबियन. गिबोनाचं जे शहर होतं त्यांना ते जिंकून घ्यायचं होतं. म्हणून ते लोकं म्हणतात आपण सर्वजण जाऊ. 5 राजे एकत्र आले अमोराचे म्हणजे वरचे राजे 5 ते खाली आले आणि म्हणतात, की आपण हे जिंकून घेऊ. आता हे तो करण्यामागे काय त्यांचा हेतू होता? अदोनी सदेकला असा वाटू लागला असणार, की हा असा जसा यहोशुआ जो इस्रायलाचा एक नवा लीडर आहे किंवा राजा आहे. हा त्यांना लीड करत एका प्रकारे ह्यांनी एवढे शहर जिंकलेले आहेत. मिस्रातनं पळालेले लोक, दास लोक, कोण आहेत हे? तर त्यांना ती भीती वाटू लागली, की असं होऊ शकतं पुढे जाऊन हा आपलं पण राज्य घेईल, यरुशलेम पण घेईल. आणि म्हणून ते पहिलेच काय करतात षड्यंत्र रचतात. दे दे स्ट्रॅटेजाइज. आपणच पहिले खाली जाऊ. नाऊ सी व्हॉट हॅपन्स. म्हणून तो काय करतो, त्या 5ही राजांना म्हणजे 4ही राजांना बोलवतो आणि हे 5 जण एकत्र मिळून खाली जातात. कोणाशी लढायला? गिबोनाशी. रिमेंबर ते लोकं गिबोनाशी लढायला चालले, इस्रायलाशी नाही. बरोबर आहे? आपण हे आत्ताच वाचलेलं शेवटच्या काही ओळींमध्ये 5व्या वचनाच्या. आता पुढं काय होतं हे आपण पाहूया. आता 6वं वचन. तेव्हा गिबोनातल्या माणसांनी गिलगोला गिलगालातल्या छावणीत यहोशुआकडे निरोप पाठवला. ते म्हणाले, "तू आपल्या दासांवरून आपला हात ढिला करू नको. लवकर आम्हाकडे चढून ये आणि आमचे रक्षण करून आमचे सहाय्य कर. कारण डोंगराळ प्रदेशातले राहणारे अमोरी यांचे सर्व राजे आमच्या विरुद्ध एकत्र मिळाले आहेत." हे कोण करतंय? आता हे गिबोनातले लोक जे दास होते, ते पाणी गोळा करणारे आणि लाकडं कापणारे लोक जे होते. नाऊ दे आर सेंडिंग अ मेसेज कोणासाठी? ते लोकं यहोशुआला निरोप पाठवतात आहे खाली, जो खाली गिलगालात आहे. बरोबर आहे? आणि त्याला निरोप पाठवला, की "अरे, तू आम्हाला विसरू नको. तुझे दास" इथं लिहिलंय ना, बरोबर आहे. "तू आपल्या दासांविरून आपला हात ढिला करू नको. आम्ही तुझे दास आहोत. आ आम्ही जरी विधर्मी असलो तरी आम्ही तुझे दास आहोत. पण तू आपला हात ढिला करू नको. आम्हासाठी तू लढाईसाठी वर ये. आमची सहाय्य कर." का? कारण हे 5 राजे जे आहेत ते आम्हाविरुद्ध आलेले आहेत आणि एकत्र मिळालेले आहेत. आता तुम्ही जर मी तुम्ही जर यहोशुआच्या जागेत असला असता, तुम्ही आणि मी जर यहोशुआच्या जागेत असलो असतो, काय केलं असतं आपण? आपण म्हणलं असतो, "जा रे बाबा, तू तुझं बघ काय करायचं ते. मी नाही येत लढायची." बरोबर आहे. काय संबंध आहे तुझा आणि माझा? You are a Gentile. I am not supposed to fight for you. Imagine you are Joshua. Okay, just imagine. दुसरी गोष्ट तो काय बोलू शकतो, "मी का लढायला येऊ? माझा काय संबंध आहे? तुझा आणि तुझा वेगळा संबंध आहे." बरं तो म्हणाल, "तू करार केलास ना आमच्याशी." पण ठीक आहे, करार काय केला, की आम्ही तुला मारणार नाही. है ना? गिबोनातले लोकं म्हणू शकतात यहोशुआला, "अरे, तू करार केला आमच्याशी." पण यहोशुआ काय म्हणेल, की "ठीक आहे, करार केलाय. शांतीचा आहे ना. आम्ही तुला मारणार नाही असं म्हणलंय. पण तुला वाचवणार आणि तुझ्यासाठी लढणार असा करार कुठं केलेला नाहीये. सो व्हाय आर यू एक्स्पेक्टिंग फॉर अस टू कम?" आय थिंक यू एंड आय वुल्ड से थिस. आपण तर असंच बोललो असतो, की "तुझं काय आणि माझा काय संबंध? तुझं बघ." बरोबर आहे? अँड हे सगळं होत असताना अजून एक गोष्ट तुम्ही विचार करा, की यहोशुआ जो आहे, तो गिलगालात आहे. नाऊ इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला मी हिस्ट्री सांगायचा प्रयत्न करतो किंवा जिओग्राफी. ॲक्चुअली गिलगाल जे आहे ना, ते या गिबोन शहरापासून 40 किलोमीटर लांबीला होतं. 40 किलोमीटर्स अवे. ओके. आणि एवढंच नाही तर ॲक्चुअलमध्ये गिबोन जे आहे ना, ते त्याचं जे त्याची जी जमीन होती ना, ती 4,000 फीट वर होती. म्हणजे ते अक्षरशः असं डोंगराळ प्रदेश होतं. आणि जर गिलगाल इथं खाली असेल, तर असं समजा गिबोन इथं वर आहे. 4,000 फीट वर आहे सी लेव्हलच्या असं अंदाजे. ह्याच्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये.
व्हिच मीन्स की ह्या लोकांना गिल्गालातून इस्रायलाला, यहोशुआला इथून वर चढून जायचंय 40 किलोमीटर. आणि असं तसा रस्ता नाही, डोंगराळ प्रदेश आहे. एव्हरीथिंग इज डेंजरस, एव्हरीथिंग इज माउंटेनियस रिजन्स. तो तो म्हणेल, "इम्पॉसिबल आहे." यहोशुआ म्हणला असता, "माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे. मी कसं येऊ?" आणि ते पण तो म्हणला असता, की "अरे बाबा ठीक आहे, मी येतो तरी ठीक आहे. पण ऑलरेडी जर ते 5 राजे आलेले आहेत खाली आणि ते तुझ्याशी लढायला सुरू केलेत त्यांनी, तर मी मी येऊन काय असं करणार आहे?" है ना? "बाय द टाईम आय कम इट कॅन बी लेट." सो तो म्हणला असता, तुम्ही आणि मी म्हणला असतो, "इट्स नॉट पॉसिबल." नाही येऊ शकत. हे फारच कठीण आहे हा रस्ता पण फार लांब पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की मी येऊपर्यंत तुम्ही ऑलरेडी हरून जाल. तर तो जे हे तुम्ही जर तुम्ही आणि मी जर त्याच्या जागी असतो यहोशुआच्या, तर मे बी असं आपण केलं असतं. पण बघा यहोशुआ काय करतो? यहोशुआ ते करत नाही. जॉशुआ डझंट डू थिस. व्हॉट डज ही डू? आता मी तुमच्यासाठी 7वं आणि 8वं वचन वाचत आहे. तेव्हा यहोशुआ गिल्गालाहून वर चढून गेला आणि त्याच्याबरोबर सर्व लढाऊ लोक म्हणजे इस्रायलचं सैन्य व सगळे बलवान वीर वर चढून गेले. आणि यहोवा यहोशुआला म्हणाला, "त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यांच्यातला एकही पुरुष तुझ्यापुढे उभा राहणार नाही." अगेन यू अँड मी वुड हॅव इग्नोर्ड गिबियन आणि गिबोनातल्या लोकांना आपण इग्नोर केलं असतं. "बाबा तू तुझं बघ, तुझी लढाई तू लढ. रात्री काय आहे, मध्यरात्री यू आर कॉलिंग मी, सेंडिंग अ मेसेज." दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करा 40 किलोमीटर लांब आपल्याला किती कठीण आहे, किती अवघड आहे 40 किलोमीटर लांब. आणि तुम्ही तर दास आहात. व्हाय व्हाय एम आय गोइंग टू सेव्ह यू? तुम्ही तर दास आहात ना, तुम्ही मेला, नाही मेला मला काही फरक पडत नाही. असं जर आपण विचार केला असता, तर आपण पण देवाच्या योजनेप्रमाणे कधीच जगणार नाही. पण यहोशुआ काय करतोय? तो जातोय वर. ही इज गोइंग टू सेव्ह देम. तो तसा करत नाही. तो त्यांची सुटका करायला जातो. जस्ट ॲज हिज नेम इज अ डिलिव्हरर, अ सेव्हियर. त्यांच्यासाठी तो एक सेव्हियर बनून वर चाललेला आहे. गिबोनातल्या लोकांसाठी ज्यांनी ॲक्चुअली त्या लोकांना ठगवलं. गिबोनातल्या लोकांनी यहोशुआ आणि इस्रायली लोकांना ठगवलं होतं आणि त्यांना तो फसवलं होतं आणि त्यांच्याशी फसवून त्यांनी करार केला होता शांतीचा. आणि अशा लोकांना ज्यांनी ॲक्चुअलमध्ये दास्य रूप त्यांनी धारण केलं, म्हणजे ते लाकडं तोडणारे आणि पाणी गोळा करणारे जे लोक आहेत, यांना वाचवण्यासाठी यहोशुआ वर चाललाय. ज्यांनी त्याला फसवलं बरं का. तो त्यांना सोडवण्यासाठी वर चाललेला आहे. कॅन यू अंडरस्टँड यहोशुआ एंड यशुआ कसे एकत्र जमून येतात बघा. हा पण जो आहे ना, य य यहोशुआला ॲक्चुअलमध्ये काही गरजच नव्हती वर जाऊन ते त्याची कराराला हॉनर देण्यासाठी. ही डिड नॉट हॅव टू हॉनर हिज, तो कुठल्या ऑब्लिगेशनमध्ये नव्हता तो. मी म्हटलं ना, करार काय होता? शांतीचा करार होता. त्यांच्यासाठी लढाईचा करार नव्हता. तर तो सरळ-सरळ बोलला असता, "आय एम नॉट ऑब्लिगेटेड टू फाईट फॉर यू. तुम्ही तुमचं लढून बघा." पण तो तसं नाही करत. तो वर जातो आणि त्यांच्यासाठी लढतो तो. कसा लढतो तो? तर जसा आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला. बरोबर आहे ना? ही केम टू डिलिव्हर अस. Just like Joshua went to deliver him on top, our Lord Jesus Christ came from heaven to the earth to save us, to deliver us. बरोबर आहे. म्हणजेच हा जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आपल्यासाठी कसा यहोशुआच्या कॅरेक्टरमध्ये दिसून येतो हे आपल्याला दिसतंय. आता अजून एक गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला तो त्यांच्याशी लढाई करतोय आणि ज्यावेळेला त्यांच्याशी तो वर मदत करायला तो गेलेला आहे, गिबोनी लोकांची मदत करायला यहोशुआ वर चाललाय. तर देव स्वतः म्हणतो 8व्या वचनामध्ये, "तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे आणि एकही तुझा जो हे ना मरणार नाही आणि इनफॅक्ट त्यांचे सगळे लोक मरतील." तर हे जेव्हा होत आहे, तुम्ही विचार करा, देव पण असं बोलू शकला असता ना, "यहोशुआ, तू मला न विचारता ह्यांच्याशी करार का केलास? तू चूक केलीस, तर मी का येऊ आता तुझ्या सहाय्याला?" नो, गॉड सेज, "इट्स ओके, यू मेड अ ब्लंडर." तू चुकला असशील जरी, इस्रायली लोकांनो तुम्ही चुकला असाल. तुम्ही हा करार नव्हता केला पाहिजे, कारण हे पूर्ण शहर, हे पूर्ण नगर तुमची व्हायची होती. गिबोन शहर सुद्धा. पण तरी देखील देवाने काय केला, त्यांचा जो करार होता, त्यांची जी ही गडबड झाली, गोंधळ झाली त्यांच्याकडे, जो हा गोंधळ झाला, देवानी त्याच्यातनं काय केलं, एक नवीन मार्ग निर्माण केला. एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. का? कारण तो म्हणतो, की "ठीक आहे, इट्स ओके, गुड. नाऊ 5 किंग्ज आर कमिंग ना." आता एकाच बॅटलमध्ये, एकाच लढाईमध्ये आपण 5 राजे मारणार आहोत. यहोशुआ. आय एम गोइंग टू फेवर यू इन सच अ वे. ठीक आहे, यू मेड अ ब्लंडर, बट आय एम गोइंग टू फेवर यू इन सच अ वे, की आता एकाच लढाईमध्ये 5 राजे तुझे मरतील, त्या लोकांचे. म्हणजेच देव आपल्या गोंधळातनं, आपल्या गडबडीतनं, आपण केलेल्या नको त्या अशा करारांमध्ये पण
जे त्याच्या इच्छेविरुद्ध असू शकतात. तो आपल्यासाठी एक नवीन मार्ग तयार करतो. ही इस यूजिंग अ बेटर वे फॉर अस, चूजिंग अ बेटर वे फॉर अस. आणि तो आपला जो गडबड, जो ब्लंडर आपण करतो, हा वेगळा जो करार ह्यांनी जो केला, त्याला त्याचं रूपांतर देव आपल्यासाठी कसं करून देतो इंटू अ ब्लेसिंग. ही इस टर्निंग द ब्लेंडर इंटू अ ब्लेसिंग. व्हाय? जोपर्यंत आपण त्याच्या आज्ञेत आहोत, जोपर्यंत आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत, त्याची वाणी ऐकण्यासाठी आपण तत्पर आहोत, झटत आहोत. He is ready to help us, even if we make blunders in the road. But that doesn't mean we are allowed to make blunders, okay? इथं ह्या लोकांना माहीत नव्हतं. ते फसवले गेले होते. आणि देव असं सुद्धा म्हणतो, की तुम्ही फसवू नये म्हणून यू शुड बी नॉलेजेबल, गॅदर सम इन्फॉर्मेशन. नाऊ पुढे वाचूया आपण. पुढे काय होतं? 9वं वचन. तेव्हा यहोशुआ गिल्गालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन अकस्मात त्यांच्यावर आला. काय म्हणलंय? यहोशुआ जो आहे, आता लढाई करण्यासाठी हा निघालाय यहोशुआ, बरोबर आहे. आता तो कसा निघालाय बरं का, तो गिल्गालाहून सारी रात्र, फुल नाईट, हिज होल नाईट ही इज ट्रॅव्हलिंग, चालत आणि चढून. का लिहिलंय चढून? मी जसं सांगितलं, इट वॉज हायर, इट वॉज समवॉट 4000 फीट हाय. तसं तो चालत आणि चढून तो वर गेला आणि कुठे गेला तो? तर गिल्गालामध्ये तो जाऊन पोहोचला. त्यांच्यावर तो आला. जे लोकं वरचे जे राजे होते आणि ते लोकं, त्यांचं सैन्य जे गिबोनावर आलं होतं, त्यांच्याशी लढाई करायला यहोशुआ खालून गेला. नाऊ कॅन यू इमॅजिन, यहोशुआ त्याच्या पूर्ण सैन्याबरोबर चाललेला आहे. नाऊ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. यहोशुआ ऑलरेडी, इस्रायलचे जे लोक होते ते ऑलरेडी व्हल्नरेबल होते. म्हणजेच काय, ते दास्य रूपातनं जस्ट आले होते आणि ते पुन्हा एकदा त्यांना कॅप्चर करणं ईझी होतं. जस्ट त्यांना डिफेन्सेस त्यांचे जर तोडले असते, ते पुन्हा एकदा दास्य रूपात गेले असते. बरोबर आहे? जसं ते मिस्रात होते. पण त्यांचं जे सैन्य होतं, त्यांच्याकडे एक आर्मी होती. पण ती आर्मी जी होती ना, हा यहोशुआ पूर्ण आर्मीला वर घेऊन चाललाय. खाली कोणच उरलं नाही. काय लिहिलंय त्यांनी इथं? त्याच्या सर्व लोकांना, सर्व वीर लोकांना तो वर घेऊन चाललाय. 7व्या वचनामध्ये तुम्ही वाचा. त्याच्याबरोबर सर्व लढाऊ लोक, एव्हरीबॉडी, ऑल एंटायर आर्मी, इंग्लिशमध्ये एंटायर लिहिलंय. एंटायर आर्मी इज गोइंग अप. म्हणजेच काय, खाली काही डिफेन्सेसच राहिले नाही. देयर इज नो डिफेन्स. आणि वर तो कुठे चाललाय? तर तो 40 किलोमीटर वर चाललेला आहे. बरोबर आहे. वर चढून चाललेला आहे. डोंगराळ प्रदेशातनं तो चाललाय. आणि विशेष करून तो कधी चाललाय तो? तो रात्री चाललाय. नो स्ट्रीट लाईट्स, नो फॉग लॅम्प्स, नो हेडलाइट्स. आणि हे सगळे लोक कसे होते? तर सैन्य लोक होते. म्हणजे त्यांच्याकडे कितीतरी शस्त्र असतील, हेवी वेपनरी होती आणि तसं त्यांना चढायचंय. कॅन यू इमॅजिन? रिसेंटली जर तुम्ही शिडी चढला असेल काहीतरी सामान उचलून, तर यू कॅन अंडरस्टँड हाऊ डिफिकल्ट इट इज. अँड दीस पीपल आर गोइंग टू फाईट. बरोबर आहे. असं नाही की त्यांना सोफा होता, वर येऊन रिलॅक्स करा. नो. स्ट्रेट अवे गो अँड फाईट. कधी? मध्यरात्री. त्यांना माहीत पण नसेल. ते तयार पण नसतील. यू अंडरस्टँड, दे प्रॉबब्ली वर स्लीपिंग. पण पूर्ण सैन्य वर गेले होते, कारण यहोशुआ बोलला, "वी हॅव टू गो." आणि ते पण कोणासाठी? गिबोनी लोकांसाठी, जे ॲक्चुअली आपले लोक पण नाही. जे दास आहेत आपले. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघा, आता आता काय झालेलं आहे, इस्रायली लोकांवर हे लोकं प्रभावी झालेले आहेत. दे हॅव बिकम स्ट्रॉंगर. द 5 किंग्स दॅट आर कमिंग फ्रॉम टॉप, ते लोकं ॲक्चुअली ह्या लोकांवर काय झालेले आहे, हावी झालेले आहेत. दे हॅव बिकम मोर स्ट्रॉंगर इस्रायली लोकांवर. नाऊ यू सी द मिराक्युलस इंटरव्हेन्शन ऑफ गॉड. आता देव जो आहे ना, आपला आपला देव जो आहे ना, तो येतो आणि तो मध्ये येऊन ह्यांच्याशी लढाई करायला लागतो. कुठल्या? त्या 5 राजांबरोबर. म्हणजेच इस्रायलाची सहाय्य करायला तो उतरलेला आहे. लेट अस रीड व्हॉट हॅपन्स. तो काय करतो? 10वं वचन आणि 11वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. रीड विथ मी वर्सेस 10 आणि 11. आणि यहोवाने इस्रायलापुढे त्यांना पराजित केले व गिबोनात त्याने त्यांना मोठ्या वधाने वधले आणि बेत होरोनास चढून जाण्याच्या वाटेने अजेकापर्यंत व मक्केदापर्यंत त्यांच्या पाठीस लागून त्यांना मारून टाकले. देवानी ऑलरेडी काय केलंय? पहिलेच अर्ध्या लोकांना मारून टाकलं असं समजा. आणि ते इस्रायलाच्या संतानांपुढून पळून जाताना बेत होरोनाच्या उतरणीवर होते. तेव्हा असे झाले की इस्रायलाच्या तेव्हा असे झाले की अजेकापर्यंत यहोवाने त्यांच्यावर आकाशातून मोठे खडे पाडले आणि ते मेले. काय केले? यहोवाने वरून मोठे खडे पाडले. कोणावर? त्या शत्रूंवर. आणि ते मेले. आणि जे गारांच्या खड्यांनी मेले, जे लोकं गाऱ्यांच्या खड्यांनी मेले होते ना,
ते ज्यांना इस्रायलाच्या संतानांनी तलवारीने जीवे मारले, त्यांच्यापेक्षा अधिक होते. दॅट मीन्स द नंबर ऑफ पीपल हू डाईड बिकॉज ऑफ द हेल स्टॉर्म, वरून पडलेल्या गारांमुळे किंवा वरून पडलेल्या खडांमुळे जे लोक मेले होते ना, ते ॲक्चुअली त्यांची संख्या जर मोजण्यात आली होती आणि कंपेअर्ड टू जे लोकं या यहोशू आणि त्याच्या आर्मीच्या तलवारीने जे लोकं मेले, या दोन्ही डेड लोकांचं जर काउंट केलं ना, तर हे लोकं जास्त होते, जे ॲक्चुअलमध्ये गारांमुळे पडले किंवा देवाच्या खड्यांमुळे पडले. नाऊ इट इस व्हेरी इंटरेस्टिंग. देव जो आहे ना, तो कसा धावून येतो त्याच्या लोकांसाठी, कसा मदत करायला येतोय. नाऊ एक इम्पोर्टंट गोष्ट अशी आहे, की देव खडे पाडतोय हां. ॲक्चुअली इथं बाईंनी फार व्यवस्थित भाषांतर केलंय याचं. शी हॅज यूज्ड द वर्ड खडे. ॲक्चुअलमध्ये इट इस द लिटरल ट्रान्सलेशन ऑफ दॅट हिब्रू वर्ड इज स्टोन्स. इट्स नॉट हेलस्टोन्स, बट इट इज स्टोन्स. तर तुम्ही म्हणाल वरून दगड कसे काय पडू शकतात? ठीक आहे, गारा पण असू शकतील किंवा दगड असू शकतील. तर दगड कसे काय? यू नो मेटेओराइट्स म्हणजे काय? तर आकाशातले जे इथं-तिथं यू नो हाऊ हेव्हनली बॉडीज जे असतात, बरोबर आहे? आणि त्याच्यामधले जे आकाशामधनं आपण बघतो ना, काहीतरी एक तारा तुटून पडतो, बट इट्स अ मटेरियल. म्हणजे काय? स्पेसमधला एक कुठलातरी मोठा दगड जो आहे, तो आकाशातून खाली पडतो. तशा प्रकारची दगडं पण असू शकतात. नाऊ इफ यू ट्राय टू अंडरस्टँड धिस पर्टिक्युलर सिनेरिओ विथ मी, देव ज्यावेळेला वरून दगड किंवा धोंडमार करतोय अक्षरशः. देव काय करतोय या लोकांवर? धोंडमार करतोय. ही स्टोनिंग देम. व्हाय? पूर्ण पवित्र शास्त्राच्या जुन्या करारामध्ये खोटी साक्ष देण्यासाठी धोंडमार करून जीवे मारण्याची शिक्षा ही नियमशास्त्राप्रमाणे देवाने दिली होती. म्हणजेच काय? इफ यू वर ब्लास्फेमिंग इन द ओल्ड टेस्टमेंट, द पनिशमेंट फॉर यू वॉज टू बी स्टोन्ड टू डेथ. खोटी साक्ष देणं काय म्हटलेलं आहे, की धोंडमार करून मारून स्टेफनाला धोंडमार का झाली? पाऊल म्हणतो ह्यानी काय केलंय? खोटी साक्षी दिली देवाबरोबर. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. धोंडमार करायला, मारायला, मारून टाका. डेथ बाय स्टोन्स. दगडफेक करून. त्या अडल्टरस वुमन रिमेंबर? धोंडमार करायला लोकं आले होते. तसंच वर आता आता ट्राय टू इमॅजिन या गिबोनी लोकांवर ह्या 5 राजांवर, अमोरी 5 राजांवर देवाने वरून काय केलेली आहे? धोंडमार केलेली आहे अक्षरशः. जरी तो खडे पाडतोय किंवा गारा पाडतोय, ही इज लिटरली डूइंग व्हॉट? बट ही इज ॲक्चुअली स्टोनिंग देम. का? कारण आपण पाहतो, येशू काय म्हणाला होता, की पित्याबद्दल किंवा पुत्राबद्दल जर खोटी साक्ष जरी दिली, तरी ती काय? ती क्षमा होऊ शकते. तो पाप जो आहे तो क्षमा होऊ शकतो. इफ यू लाय और ब्लास्फेम अगेन्स्ट द सन एंड इफ यू ब्लास्फेम अगेन्स्ट द फादर, इट इज फॉरगिवेबल. बट देयर इज वन सिन दॅट इज नॉट फॉरगिवेबल. ते कुठलं सिन आहे? तर पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देणे किंवा पवित्र आत्म्याचा अनादर करणे. यू अंडरस्टँड दॅट ब्लास्फेम अगेन्स्ट द होली स्पिरिट इज अनफॉरगिवेबल. नाव तुम्ही मला म्हणाल ह्याचा आणि त्याचा काय संबंध? है ना, गिबोनाची आणि या लढाईमध्ये जे आमोरी लोकांवर जे पडले खडे आणि इथं आपण जे आता बघतोय येशूनी सांगितलेलं, की पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देणं हे क्षमा नाहीये या गोष्टीला. त्याचा काय संबंध? यू नो इफ गॉड इज स्टोनिंग देम, जर आपण ह्या दृष्टांताने पाहिलं, या दृष्टीने जर आपण पाहिलं, की देव त्यांना धोंडमार करून काय करतोय? त्यांना शिक्षा करतोय. कुठल्या? त्या लोकांना जे राजे होते वरचे. तर का करतोय? बिकॉज दे वर ॲक्चुअली सिनिंग इन व्हिच वे? दे वर सिनिंग अगेन्स्ट द होली स्पिरिट. कसं माहिती आहे का? इट इज द ब्लास्फेम अगेन्स्ट द होली स्पिरिट. आता पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देणं म्हणजे काय? आता मी तुम्हाला मागे आय डोंट नो, आय हॅव स्पोकन टू सम पीपल इंडिव्हिज्युअली, बट नाऊ वी हॅव अ चान्स टू अंडरस्टँड दिस, की पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देणं म्हणजे काय? आता तुम्ही विचार करा, हे जे विधर्मी लोक आहेत आणि हे जे लोकांना ज्यांना देवच खरा माहीत नाही, ते लोकं ज्यांना येशू ख्रिस्त माहीत नाही, ज्यांना पवित्र आत्मा माहीतच नाही, ते त्याच्याविरुद्ध खोटं साक्ष कसे देतील ते लोकं? You understand? People who don't even know who the Holy Spirit, how are they going to even sin against it? म्हणजेच काय ही कॅटेगरी काय डिमिनिश होती का? ही रद्द होऊन जाते का ही कॅटेगरी? असं नाहीये. देव म्हणतो जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देतो त्याला पाप क्षमा नाहीये. म्हणजेच काय? पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देणं म्हणजे काय? यू यू नो आपण हे मागे बघितलं होतं मागच्या रविवारी, की पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला आणि प्रत्येक माणसाला काय करतो? आतून टोचणी देत असतो. एक वेळ असती ज्यावेळेला पवित्र आत्मा प्रत्येक माणसामध्ये कन्व्हिक्शन आणतो दॅट लिसन टू दिस मॅन हिअर. जसा हापशी शंडा असेल आणि त्यावेळेला फिलिप तिथं उभा असेल आणि हापशी शंडाला पवित्र आत्मा म्हणत असेल, "अरे ह्याचं ऐक, ह्याचं ऐक." पवित्र आत्मा काय करतो? तो कार्य करत असतो त्या विधर्मी व्यक्तीमध्ये देखील आणि आपल्यामध्ये देखील प्रत्येक वेळेला हे सांगण्यासाठी, की तुम्ही तुमचं तारण नक्की करून घ्या. यू नीड टू हॅव फेथ. बिलीव्ह इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. नाऊ इफ यू अँड आय इग्नोर दॅट
कन्व्हिक्शन. जर तुम्ही आणि मी, भले आपण विधर्मी असू किंवा ख्रिस्ती असू, इफ वी आर कंटिन्युअसली फॉरगेटिंग इट, आपण इग्नोर करत चाललो, "हे, असं काही नाही, असं काही नाही होऊ शकत." इमॅजिन, जर एक विधर्मी व्यक्ती, त्याला कितीदा हजारो वेळा कन्व्हिक्शन मिळतंय पवित्र आत्म्याकडनं. त्यांनी प्रत्येक वेळेला देवाचं वचन ऐकलेलं लोकांकडनं. पण त्यांनी काय केलं, प्रत्येक वेळेला नाकारलंय, नाकारलंय, नाकारलंय आणि तो म्हणतो, "असं काही नाही, असं काही नाही." ही इस रिजेक्टिंग द गॉस्पेल एव्हरी टाईम. व्हॉट इस ही डूइंग? ही इस ब्लास्फेमिंग अगेन्स्ट द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याविरुद्ध खोटी साक्ष देतोय. का माहिती का? जस्ट इमॅजिन विथ मी, जर देवाच्या एका कोर्टयार्डमध्ये, देवाच्या जजमेंट कोर्टमध्ये तो जेव्हा बसलेला आहे आणि तो विधर्मी व्यक्ती येईल आणि देव त्याला विचारेल, की "अरे बाबा, तू ख्रिस्ताला नाकारलंयस म्हणून तुला शिक्षा होती आणि सार्वकालिक नरकामध्ये तुला टाकलं जातंय." मग तो म्हणेल, "असं कसं शक्य आहे? मला तर कोणी साक्ष दिलीच नाही. मला कोणी सांगितलंच नाही." तो म्हणतो, "पवित्र आत्मा." देव देव म्हणू शकतो, "पवित्र आत्म्याने तुला कितीदा सांगितलं असेल आणि कितीदा तुला कन्व्हिक्शन केलंय. हजारो वेळा तुला कन्व्हिक्शन केलंय. रिमेंबर व्हेन फिलिप मेट यू, रिमेंबर व्हेन स्टीफन केम, यू डिड नॉट लिस्टन टू देम." आणि तो म्हणतो, "नाही, बट असं असं कधी मला झालंच नाही. मी कधी." तो मग जर समजा पवित्र आत्म्याबद्दलचं जर त्याला सांगितलं, की ही स्पोक टू यू, तुला आतून एक आवाज येत होता की नाही? की ह्या गोष्टीवर मनन कर, ध्यान कर, विचार कर आणि तू त्या गोष्टींचा विचार केला नाहीस. तू त्या गोष्टी सोडून टाकल्या. व्हॉट इस दॅट मीनिंग? यू आर ब्लास्फेमिंग अगेन्स्ट द होली स्पिरिट. म्हणजेच काय? तू त्या गोष्टीला नाकारत आहेस. तू पवित्र आत्म्याला खोटी साक्ष त्याच्या विरुद्ध तू ठरवत आहेस. म्हणजेच काय? तू कोर्टमध्ये सांगतोयस, की बाबा पवित्र आत्मा माझ्याशी अशी कधी बोललाच नाही. मला कधी कन्व्हिक्शन आलंच नाही. यू ट्राय टू अंडरस्टँड कन्व्हिक्शन ऑफ द होली स्पिरिट इज व्हेरी इम्पोर्टंट, बरोबर आहे. पण त्याला जर नाकारलं तर इट इज ॲज गुड ॲज इटर्नल डेथ. म्हणूनच असं पाप एक लिहिलेलं आहे योहानामध्ये, योहानाच्या पत्रामध्ये, जे मरणासाठी आहे. कुठलं आहे हे पाप मरणासाठी? 1 योहान 5वा अध्याय 16-17 वचन. व्हिच इज द सिन? इट इज दिस सिन व्हेन यू आर रिजेक्टिंग द होली स्पिरिट अगेन एंड अगेन एंड अगेन एंड अगेन. आठवतं ना, फारोनी काय केलं? फारोनी प्रत्येक मिनिटाला देवाला नाकारलं, 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 नाकारलं. आणि मग देव म्हणतो, "ठीक आहे, तुझा हृदय मी कठोर करतोय." सो एव्हरी टाईम मोसेस वेंट टू फॅरो, त्याच्याकडे किती चान्सेस होते. तसंच पवित्र आत्मा प्रत्येक मनुष्याला, ओके, काय म्हणलेलं आहे? त्याची इच्छा काय? की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणजे असं नाही की त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा कन्व्हिक्शन करत नाही. जसा तुम्हाला आणि मला पण सार्वकालिक जीवन किंवा तारण मिळण्या अगोदर आपल्याला पवित्र आत्म्याचं कन्व्हिक्शन मिळालं आणि वी एक्सेप्टेड इट. येस, जीसस इज लॉर्ड. आणि म्हणून आपण काय केलं, त्याला स्वीकारलं. जर आपण पण नाकारत रिजेक्ट, 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 रिजेक्ट करत गेलो, व्हॉट आर वी डूइंग? आपण त्याला खोटं ठरवतोय. आपण त्याला खोटी साक्ष त्याच्या विरुद्ध ठरवतोय. वी आर सिनिंग अगेन्स्ट द होली स्पिरिट. यू अंडरस्टँड? रिजेक्शन ऑफ द होली स्पिरिट इज द ब्लास्फेम ऑफ द होली स्पिरिट. आता तुम्ही मला म्हणाल, या अमोरी लोकांचा ह्यांच्याशी काय संबंध आता? त्यांचा धोंडमारा यांचा काय संबंध? यू अंडरस्टँड? गॉड वॉज ट्राइंग टू रिव्हील हिमसेल्फ टू द एंटायर वर्ल्ड. देव जो होता, तो त्या पूर्ण जगामध्ये प्रत्येक माणसाला असं शोधत होता, कोण माझ्या बरोबर येईल, कोण माझा विश्वास ठेवेल आणि मग त्याला अब्राहम सापडतो. व्हिच मीन्स कधी ना कधी देवाने ह्या लोकांना देखील कन्व्हिक्शन केलं होतं. टू लिसन, टू अंडरस्टँड, टू फिअर द लॉर्ड. पण त्या लोकांनी देखील काय केलेलं आहे? त्या होली स्पिरिटच्या कन्व्हिक्शनला, पवित्र आत्म्याच्या कन्व्हिक्शनला काय केलं त्यांनी? रिजेक्ट केलंय. यू सी, धोंडमार जी झाली, ती कशासाठी झाली होती? खोटी साक्ष. म्हणजेच काय? पवित्र आत्म्याला नाकारणं. आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस कॉन्सेप्ट. मला हे फार महत्वाचं असं वाटतं म्हणून मी ह्या गोष्टीवर स्ट्रेस करतोय. कारण देव तिथून वरून गारा पाडतोय. तुम्ही विचार करा ना, गाराच का पाडले? बाकी का नाही पाडलं? असंच का नाही मेले ते लोकं? यू अंडरस्टँड? देयर इस समथिंग दॅट इस गोइंग ऑन, इझन्ट इट? बरं पुढं. अजून एक गोष्ट इम्पोर्टंट अशी आहे, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की जेव्हा हे गारांचा किंवा या खड्यांचा ज्यावेळेला वरून वर्षाव होत होता, व्हेन इट वॉज रेनिंग हेल स्टॉर्म्स, तुम्हाला माहिती आहे, ते लढाई चालू होती. म्हणजे भरपूर लोकं होते. लाखो करोडो एखाद्या वेळेस लोकं असतील, जे एकमेकांशी लढत लढत आहे. हजारो लाखो लोक सैन्य जे एकमेकांशी लढत आहे. गर्दी म्हणजे असं अक्षरशः गुचमय, म्हणजे अ लॉट ऑफ पीपल फायटिंग टुगेदर अँड इट्स अ लॉट ऑफ किओस. ह्या सगळ्यांमध्ये देव काय करतो, वरून खड्यांचा वर्षाव करतो आणि तो कोणाला बसला, तो एक-एक जो वरून खडा पडला किंवा जे गारा पडले, ते बरोबर त्या शत्रूंवरच पडत होते. म्हणजे कॅन यू इमॅजिन, यू अँड आय आर फायटिंग हिअर. किती डिस्टन्स असेल तुमच्या आणि माझ्यामध्ये? अक्षरशः 1 फूट. 1 फुटाचा डिस्टन्स असेल. मे बी तेवढं पण नसेल. आपण एकमेकांना असं धरून ठेवलं असेल. पण तो बरोबर पडतोय आणि माझ्याच डोक्यावर पडला किंवा एनिमीच्याच डोक्यावर पडतोय. आणि इस्रायली लोकांना काहीच होत नाहीये.
म्हणजे इमॅजिन करा, मी तर असा विचार करत होतो व्हेन आय वाज स्टडीइंग दिस, आय एम इमॅजिनिंग लढाईमध्ये कोण एकाच जागेवर उभं राहून तो लढाई करत नाही ना, सारखं फिरत पण असतं. इमॅजिन करा, वरून ऑलरेडी तो दगड पडलाय खाली, त्याला डेस्टिनेशन दिलंय, लोकेशन दिलंय, या जाऊन या डोक्यावर पडायचंय तुला. पण तो जरी पडायच्या अगोदर तो माणूस एकदम लास्ट मिनिटला असं टर्न झाला असेल, तरी देखील काय होतंय, तो बरोबर खडा त्याच्या डोक्यावर पडतोय शत्रूच्या. दॅट इस हाऊ अमेझिंग आवर लॉर्ड इज. देव त्याची ओळख बघा कशा वेगवेगळ्या प्रकारे करून देतो. आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस यू टू दिस लॉर्ड, है ना. जरी आपल्याला माहिती आहे, वी कॅन एक्सपिरियन्स हिम इन अ न्यू वे एव्हरी डे. आता पुढं काय होतं वाचूया आपण 12वं ते 14वं वचन. वी आर कमिंग ऑलमोस्ट टू द एंड. प्लीज रीड विथ मी वर्सेस 12 ऑनवर्ड्स, 14 वचनापर्यंत. आणि यहोवाने आमोरी यांना इस्रायलाच्या संतानांच्या पुढे त्यांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा यहोवाशी बोलला. कोण बोलतंय? यहोशुवा, जॉशुआ इज स्पीकिंग टू यहोवा, याहवे. त्याला बोलला आणि तो इस्रायलाच्या देखता म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये तो बोलतोय, सूर्या, गिबोनावर तू स्थिर राहा आणि चंद्रा तू अय अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर राहा. काय म्हणला तो? ठीक आहे, विल रीड दिस. आणि ते राष्ट्र आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर राहिला आणि चंद्र थांबला. याशाराच्या पुस्तकात हे लिहिले नाही काय? आणि सूर्य आकाशाच्या मध्ये थांबून राहिला. सूर्य आकाशाच्या मध्ये थांबून राहिलेला आहे. आणि सरासरी एक सगळा दिवस त्याने मावळायला त्वरा केली नाही. कोण? सूर्य. सूर्य ना, ही इज डिलेइंग हिज सनसेट. बरोबर आहे. सूर्य मावळायला त्यांनी त्यांनी त्वरा केली नाही, घाई केली नाही. ज्या ज्यात यहोवाने मनुष्याची वाणी ऐकली, असा त्या दिवसासारखा एकही दिवस त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या मागून झाला नाही. कोणाचं ऐकलंय? यहोवानी मनुष्याचं ऐकलंय. कोणाचं? यहोशुवाचं ऐकलेलं आहे. कारण यहोवा इस्रायलासाठी लढत होता. नाउ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इम्पोर्टंट. पुन्हा एकदा मी तुम्हाला हे आपण विल रीड दिस व्हॉट हॅपन्स. यहोवा जो आहे, तो इस्रायली लोकांशी बरोबर लढत आहे, आमोरी लोकांविरुद्ध. आणि असं म्हटलेलं आहे, की त्या दिवशी असं झालं, की इमिडिएटली ते लढत असताना खूप लोकं होतं, खूप मोठं सैन्य होतं. 5 राजे आणि त्यांचे 5 राज्य होते, 5 सैन्य होते वेगवेगळे. खूप लोकं असतील. आणि जरी यहोवाने मदत केली, जरी देवाने वरून मदत केली गारा पाडून आणि इस्रायली लोकं पण काय करतात, लढतात आहे. तरी देखील ते खूप एवढे संख्येने मोठे होते, जास्त होते, की तरी देखील इथं मदत लागत होती. आणि ह्या वेळामध्ये तुम्ही विचार करा, तो काय म्हणतोय? सूर्य. कोण म्हणतोय? यहोशुवा यहोवाला बोलला तो. जॉशुआ इज, इमॅजिन यू एज जॉशुआ. तो यहोवाशी बोलतोय आणि तो सगळ्या लोकांच्या समेत, म्हणजे इथं लढाई चालू आहे. इमॅजिन जॉशुआ एक जणांना त्यांनी जस्ट मारलंय अँड इमिडिएटली ही सेज वेट, अँड ही इज इन फ्रंट ऑफ द एंटायर क्राउड, इन फ्रंट ऑफ द बॅटल. मध्ये लढाईच्या मध्ये तो म्हणतो, की यहोवा, किंवा तो सूर्याला म्हणतो, सूर्या, तू स्थिर राहायचंय, हलायचं नाही इकडनं. ही इज कमांडिंग द क्रिएशन. हू कॅन कमांड द क्रिएशन? द क्रिएटर कॅन कमांड द क्रिएशन. करेक्ट? माणसाला काय अधिकार? आणि एवढंच नाही, तो म्हणतो चंद्राला, तू देखील तू पण हालायचं नाहीयेस. पहिल्यांदा असं वाटत असेल, की सूर्य आणि चंद्र बिचारे आपल्या रोजच्या जीवनाप्रमाणे ते फिरतात आहे किंवा तिथंच राहतात आहे आणि अँड दे आर लाइक कन्फ्युज्ड. काय करायचं आम्ही? कोणाचं ऐकायचं, आहे की नाही? आणि यहोवा म्हणला असेल, की "येस, येस, लिसन टू हिम. ओके, ठीक आहे." आणि त्या पूर्ण बॅटलसाठी तिथं प्रकाश पडत होता आणि ती लढाई पूर्ण झाली आणि मग आपण बघतो, की इस्रायली लोकं त्यांनी जय मिळवला. नाऊ व्हेरी इम्पोर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग. हे लोकं मध्यरात्री उठून यहोशुवाला अशी बातमी आली, की "अरे, जस्ट गेट अप, गो डाउन. तुला वर जायचंय लढायला." यहोशुवा म्हणतो, "ठीक आहे." पूर्ण रात्र चढले वर, एवढा लांब प्रवास केला आणि रात्रभर त्यांनी चढल्यानंतर तिथं वर पोहोचल्यानंतर लढाई सुरू झाली. इतक्या भयानक प्रकारे लढाई होती, कारण इतकं मोठं सैन्य होतं, की यहोवाला येऊन मदत करावी लागली, गारा पाडाव्या लागल्या. तरी देखील हे हारेना, तरी देखील हे लोकं संपेच ना. त्यावेळेला तो म्हणतो, की "अरे, सूर्य", म्हणजे अक्षरशः असा दिवस संपायला लागला होता. इमॅजिन, पूर्ण रात्र गेली. ओके, पूर्ण रात्र गेली. हे लोकं वर चढले. लढाई सुरू झाली रात्रमध्येच आणि हे लोकं वर लढाई करतात आहे. त्यावेळेला सन इज ऑलरेडी रायझिंग अँड इट इज अबाउट टू सेट. तो असा सेटच्या पोझिशनवर चाललेला आहे आणि त्यावेळेला अजून पण ही लढाई संपली नाही. म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 10 to 15 अवर्स ह्यांची लढाई चालू आहे बरं का.
10 to 15 आवर्स लढाई चालू आहे आणि त्यावेळेला तो यहोशुआ काय करतो, सूर्याला म्हणतो, "तू स्थिर राहायचंय, तू हलायचं नाही." नाऊ दिस इज व्हेरी अमेझिंग. कारण असं म्हटलेलं आहे, त्या गोष्टी तशाच झाल्या जसं यहोशुआने सूर्याला सांगितलं हलायचं नाही आणि त्यांनी ज्यावेळेला चंद्राला सांगितलं, की तू स्थिर राहायचंय. आणि मग असं झाले, की इस्रायली लोक त्यावेळेला जिंकले आहेत आणि यहोशुआ जो आहे, त्यांनी इस्रायलाला अजून एक शहर, अजून एक नगर त्यांनी जिंकून दिलेलं आहे. नाऊ आपण आपल्या या जीवनामध्ये, आपण आपल्या या पूर्ण लाईफमध्ये व्हेन वी आर बॅटलिंग, व्हेन वी आर स्ट्रगलिंग, व्हेन वी आर फायटिंग वॉर्स, ओके. आपण ज्यावेळेला लढत आहोत, त्यावेळेला आपण कसं विजयी होऊ शकतो? आपण कसं जिंकू शकतो? नाऊ देअर इस अ व्हेरी लेजिटिमेट फॉर्म्युला जे यहोशुआनी पाळलं आणि मला असं वाटतं, की आपण पण ते केलं पाहिजे. अँड दॅट इस व्हाय आय एम ब्रिंगिंग दिस डाउन इंटू 4 पॉइंट्स फॉर यू. जर तुम्ही नोट्स घेत असतील, तर प्लीज घ्या. देअर आर 4 पॉइंट्स दॅट वी कॅन अंडरस्टँड हाऊ टू बिकम व्हिक्टोरियस. आपण कसं जय मिळवू शकतो आपल्या रोजच्या दैनंदिन लढाईमध्ये. जसं यहोशुआ लढाई करत होता आणि त्याला कसं जय मिळालं? हाऊ डिड ही विन? विक्टरी कशी मिळाली? तर लेट्स अंडरस्टँड की यहोशुआने काय-काय केलं. सर्वात पहिले 8व्या वचनामध्ये आपण पुन्हा एकदा 8वं वचन वाचूया. तो काय करत आहे? तर त्यांनी देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला आहे. बरोबर? यहोशुआनी देवाच्या वचनावर, देवाच्या अभिवचनावर म्हणजे प्रॉमिसवर त्यांनी विश्वास ठेवला आहे. कारण देव 8व्या वचनात असं म्हणतो आणि यहोवा यहोशुआला म्हणाला, "त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यांच्यातला एकही पुरुष तुझ्यापुढे उभा राहणार नाही." दिस प्रॉमिस दॅट गॉड गेव हिम, "फिअर नॉट, आय एम गोइंग टू हँड देम ओव्हर टू यू." जॉशुआ बिलीव्ड इट. यहोशुआनी हे फक्त ऐकलं नाहीये, त्यांनी तसा विश्वास ठेवलाय देवाच्या वचनावर. ही हॅड नो डाउट्स. त्याच्यामध्ये बिलकुल पण डाउट्स नव्हते. म्हणून तो गेलाय वर लढाई करायला. आलं लक्षात? ही हॅड नो डाउट्स. टुडे यू एंड मी समटाईम वी डाउट. आपण जरी देव आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, "अरे, तू भिवू नकोस. मी आहे, तुझ्या पाठीशी आहे." इथं माझ्या टेबलावर पण आहे हे हे असं एक छोटंसं पोस्टकार्ड आहे. "डू नॉट फिअर, फॉर आय एम विथ यू." दिस इज आयझाया चॅप्टर 41 व्हर्स 10. आपण हे रोज बघतो, रोज हे वचनं वाचतो. बट तरी देखील आपल्याला ह्या गोष्टींवर पूर्णपणे खात्री नसते किंवा विश्वास नसतो. आपल्याला कुठे ना कुठे डाउट्स असतात. बिलीव्ह आहे ना, जसं एक छोटा बाळ कसं असाच विश्वास ठेवतो ना तो. त्याला उडी मारायला सांगितली वरून तो मारतो. तसंच उडी मारायची आपल्याला. वी हॅव टू बिलीव्ह, हॅव फुल फेथ इन हिम. देवाने दिलेल्या या अभिवचनावर, देवाने दिलेल्या या प्रॉमिसवर आपण देखील अशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे. सो द फर्स्ट पॉइंट व्हॉट जोशुआ डिड इन दिस व्हिक्टरी ओव्हर द बॅटल इज की त्यांनी देवाच्या अभिवचनावर, देवाच्या या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. ही बिलीव्हड इट. सेकंडली तो काय करतोय? दुसरं आपण वाचूया 9व्या वचनामध्ये तो काय करतोय? तेव्हा यहोशुआ गिल्गालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन अकस्मात त्यांच्यावर आला. सेकंड पॉइंट इज ही इज नॉट ओन्ली बिलीव्हिंग द वर्ड. देवाचं वचन फक्त त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण तो त्याचा बेस्ट पण करतोय. यहोशुआ काय करतोय? तो असा नाही बसलाय, "ठीक आहे, देव पहिले तू गारा पाड, पहिले तू अर्धं सैन्य संपव, मग मी वर जाईन चढून." नाही. ही इज सेइंग, "ओके, यू हॅव प्रॉमिस्ड. आय एम गोइंग टू बिलीव्ह. बिफोर यू डू एनिथिंग, आय एम गोइंग टू गो अँड डू माय वर्क." म्हणजेच काय? मी माझं पण काम करणार आहे. तू मला जे सांगितलं ते पण मी करणार. तू म्हणला ना, "भिवू नकोस." लढाई मी केली पाहिजे म्हणून मी सारी रात्र जाणार. असं नाही की थोड्या वेळ थांबा, सकाळ होऊ द्या. नो. आय एम गोइंग टू डू माय वर्क. म्हणजेच काय? आपल्याला पवित्र शास्त्र हे देखील सांगतं, आठवतं ना, की विश्वास जे आहे ते कर्मांशिवाय विश्वास जो आहे तो युजलेस आहे. इट इज वर्थलेस. द बायबल सेज फेथ विथआऊट डीड्स. जर तुम्ही कार्य केलं नाही, कर्म केलं नाही, तसं दाखवलं नाही, तर तुमचा विश्वास काय? इट इज वर्थलेस. जोशुआ फक्त विश्वास धरत नाही, तर त्यांनी ते कार्य पण केलेलं आहे. त्यांनी ते काय केलेलं आहे? डीड्स पण त्यांनी केलेले आहे. ही इज गोइंग अप अँड ही इज फायटिंग दॅट बॅटल. बरोबर आहे? आणि तो कसा गेलेला आहे, तर पूर्ण सारी रात्र तो गेलेला आहे त्यांच्याशी लढायला. असं नाही की त्यांनी स्वतःचे विचाराने म्हणा स्वतः ठरवून जातोय. नो, ही इज बिलीव्हिंग इन द वर्ड अँड द सेकंड थिंग ही इज डूइंग हिज बेस्ट. आता तिसरं पॉइंट जे आपल्याला लढाई जिंकण्यामध्ये मदत करू शकतं, यहोशुआने जे केलं ते काय? तर तिसरा पॉइंट असं आहे, ते 12व्या वचनामध्ये आहे. ते 12व्या वचनाचा पहिल्या भागामध्ये लिहिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? "आणि यहोवाने अमोरी यांना इस्रायलाच्या संतानांपुढे त्यांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुआ यहोवाशी बोलला." इन फॅक्ट
यहोवाशी बोलला बरं का. यहोशुवा जो आहे तो यहोवाला बोलतोय. म्हणजेच काय इंग्लिशमध्ये तर इनफॅक्ट असं लिहिलंय, की ही क्राईड आउट टू द लॉर्ड. ही कॉल्स अपॉन द लॉर्ड. तो त्याला बोलवतोय, तो त्याला हाक मारतोय. यू नो द थर्ड पॉइंट इज टू कॉल ऑन द लॉर्ड. म्हणजेच काय आपल्याला त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला आपलं पण कार्य केलंच पाहिजे. विश्वास जो आहे तो कार्य पण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला देवाला हाक मारली पाहिजे. का? कारण आपण आपण हे पाहतो, की येशूनी काय म्हटलं होतं? येशू म्हणतो, की माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. विथआऊट मी यू कॅन अचीव्ह नथिंग. यू कॅन डू नथिंग. व्हिच मीन्स वी नीड टू काउन्सिल विथ हिम. वी नीड टू सिट विथ हिम, टॉक विथ हिम एंड आस्क हिम दॅट लॉर्ड कम एंड स्पीक टू अस. आमची मदत कर. आणि आपण बघतो, की त्याला मदत का मिळाली? कारण त्यांनी मागितलं, त्यांनी विचारलं, त्यांनी देवाला हाक मारली. आपण पाहतो ना शास्त्रामध्ये काय लिहिलंय? तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाकडे नाहीये त्या गोष्टी. यू यू हॅव नॉट बिकॉज यू आस्क नॉट. बरोबर आहे? तुम्ही मागा मग तुम्हाला मिळेल. काय मागितलं पाहिजे? देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जर मागितलं, ही आस्क्ड फॉर हिज हेल्प. देवा आमची मदत करायला ये आणि ही केम डाउन. ही आस्क्ड फॉर इट. फर्स्ट पॉइंट बिलीव्हिंग इन हिज वर्ड. सेकंड पॉइंट डूइंग हिज बेस्ट. त्याचं कार्य तो पण करायला लागला. विश्वास ठेवला, कार्य केलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? त्यांनी देवाला हाक मारली. आता चौथी गोष्ट 12व्या वचनामध्येच आहे. ती काय? तर त्यांनी सूर्याला म्हटले, "सूर्या तू गिबोनावर तू स्थिर राहा आणि चंद्राला तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर राहा." ही इज सेइंग, "ओ सन यू स्टँड स्टिल. डू नॉट मूव्ह." ही स्पीकिंग इन फेथ. जॉशुआ इज स्पीकिंग इन फेथ. है ना? तो विश्वासाने बोलतोय. विश्वास फक्त धरला नाहीये, तो त्याचं काम पण करतोय, वर लढायला पण गेला. देवाला हाक पण मारली आणि शेवटी तो चौथं काय करतोय, तो विश्वासाने अशा प्रकारे बोलतोय, की त्याने सूर्याला आदेश दिला, की "तू हालायचं नाही इकडनं" आणि चंद्राला म्हणलं, की "तू तू जिथून पण आलायस आता जस्ट स्टे स्टिल नाऊ. वी स्टिल हॅव टू फाईट." यू अंडरस्टँड आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपण पण ह्या विश्वासाने बोलणं आपल्याला हे जमायला पाहिजे. आपण विश्वासाने बोलत नाही. मेनी टाईम्स आपण ह्या 3 गोष्टी करतो. विश्वास ठेवतो, आपण कार्य देखील करतो आणि देवाला हाक पण मारतो मदतीसाठी. पण आपण विश्वासाने बोललं पण पाहिजे. आठवतं ना शास्त्रामध्ये काय लिहिलंय? शास्त्रामध्ये असं लिहिलंय, की फक्त विश्वास अंतःकरणात विश्वास ठेवून फक्त चालत नाही. यू नीड टू कन्फेस विथ युअर माउथ दॅट जीसस इज द लॉर्ड. येशू हाच प्रभू आहे, हाच देव आहे. हे तुम्ही बोललं देखील पाहिजे. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 9वं वचन काय म्हणलंय? जोपर्यंत तू ओठाने येशू हा प्रभू असं पत्करशील आणि अंतःकरणात काय म्हणलंय? यू हॅव फेथ इन युअर हार्ट, बट ॲट द सेम टाईम इट इस नॉट इनफ. यू मस्ट कन्फेस. तुम्हाला काय वाटतं आपण बप्तिस्मा करत असताना लोकांना का विचारतो किंवा आपल्याला का विचारलं गेलं? डू यू बिलीव्ह दॅट जीसस इज लॉर्ड? अँड वी से येस, जीसस इज द लॉर्ड. वी बिलीव्ह अँड वी हॅव फेथ अँड वी स्पीक दॅट आउट. कशा प्रकारे? ओठाने कबूल करून. आता अशाच प्रकारे ह्यानी विश्वास धरलाय, कार्य केलंय, पण तो ओठाने बोलतोय, विश्वास तो दाखवतोय, तो दर्शवतोय तो विश्वास त्या देवावरचा. म्हणून तो एवढं धैर्याने आणि एवढ्या करेजने तो बोलतो, "सूर्याला तू हलायचंच नाहीयेस. यू हॅव टू स्टे स्टिल." आता तुम्हाला मला हेच सांगायचंय, की ज्यावेळेला तो एवढ्या विश्वासाने बोलला, तर त्याला माहीत होतं, की देव त्याचं सहाय्य करणार आहे. बरोबर आहे? आपण बरेच वेळेला देवाकडे मागत नाही, देवाकडे ह्या गोष्टीची आपण प्रार्थना करत नाही. कारण वी स्टिल डाउट, वी डोंट नो वेदर गॉड इस गोइंग टू हेल्प अस. मी हे का सांगत आहे? कारण आज आपलं हे जग इतक्या भयानक प्रकारे ह्या पिढीमुळे किंवा ह्या आजारामुळे जे आहे ना, त्रासात आहे, की पीपल आर डायिंग. आजच सकाळी मावशीने माझे एक व्हिडिओ पाठवला आहे, की त्याच्यामध्ये ना यू कॅन सी दॅट देअर इस अ लाईन ऑफ डेड बॉडीज, अ लाईन ऑफ डेड बॉडीज ऑफ COVID-19 ज्याच्यामुळे लोकं मेले. मागच्या 8 दिवसामध्ये असे बरेच लोकांकडनं कॉल झाले, की कोणाचं हे गेले, कोणाचे ते गेले अँड इट इस डिस्टर्बिंग. आणि आपण कधी-कधी मनात काय विचार करतो, नाही शेवटचा काळ आहे, हे सगळं तर होणारच. अरे, पण आपण त्यासाठी प्रार्थना नाही करायची का? आपण जगासाठी, देवासाठी, देवाकडे ह्या गोष्टीसाठी प्रार्थना नाही केली पाहिजे, की "सूर्य तू स्थिर राहा. देवा तुझं येणं गरजेचं आहे. तू ह्या लोकांना ह्या गोष्टींपासून वाचव, कारण ह्या लोकांना सत्य कळण्यासाठी संधी तरी दे." असेच मरतात हे लोक. बरोबर आहे ना? तुझं सत्य कळण्यासाठी ह्यांना संधी तरी मिळायला पाहिजे ना. नो डाउट गॉड गिव्स हिज चान्स. ऑब्व्हियसली ही गिव्स हिज चान्स. पण मला हे म्हणायचंय, की वी कॅनॉट स्टँड स्टिल. आपण असा हातावर हात धरून बोलू शकत नाही, की नाही ह्या गोष्टी तर व्हायच्याच आहेत. बरोबर आहे. शेवटचं काय आहे? भूकंप होईल आणि अशा प्रकारे लोकं मरतील. सो व्हॉट? म्हणून काय आपण हे लोकं मरतील त्यांच्यासाठी प्रार्थना करणार नाही? विधर्मी म्हणून काय झालं? यहोशुआ ह्या विधर्मी लोकांसाठी लढाई करायला वर गेला, जेव्हा त्याचा काही संबंध नव्हता. गिबोनी लोक विधर्मी होते. गिबोनी लोक ॲक्चुअली यहुदी नव्हते.
तो त्यांच्या सुटकेसाठी जर वर जातोय, देव जर पूर्ण काय म्हणतो देव, "मी कोणासाठी आलो? तर मी हरवलेल्या मेंढरांसाठी आलो." ही केम फॉर द लॉस्ट शीप. देन व्हाय आर द शीप नॉट प्रेइंग फॉर द अदर शीप? भले ते लॉस्ट असतील, बट प्रे ना दॅट गॉड वुल्ड ॲक्चुअली सेव्ह देम. त्यांना आरोग्य मिळावं. देवानी त्यांना काय करावं, देवानी त्यांना या महामारीतनं वाचवावं. देवानी या जगावरनं ही जी महामारी आहे, ती काढून टाकावी. यू सी हाऊ डेंजरस द सिच्युएशन हॅज बिकम. आणि त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. असा हातावर हात धरून आपण जर बसलो नाही, या गोष्टी व्हायच्याच आहेत, तर इट विल नॉट हॅपन. माहिती आहे व्हायचेच आहेत, बट डझंट दॅट मीन दॅट वी आर सपोज्ड टू प्रे? तुम्हाला माहिती आहे, देवाने पूर्ण जगामध्ये त्याचे ज्या वेळेला इस्रायलला त्यांनी सोडवलेलं आहे, वेगवेगळ्या मोठ्या सैन्याकडून किंवा त्रासामधून, तर कोण ना कोणतरी प्रार्थना करत होतं म्हणून त्यांनी सोडवलं. देअर आर रेमिनंट्स. देवाचे काही उरलेले विश्वासू लोक ज्यावेळेला देवाकडे खऱ्या अंतःकरणाने प्रार्थना करतात ना, "देवा आम्हाला ह्याच्यातनं सोडव." त्यावेळेला देव कार्य करतो आणि तो खरंच म्हणूनच लिहिलंय, की विश्वास करणाऱ्यांची प्रार्थना जी आहे, ती कार्य करण्यास काय फार प्रबळ आहे. इट इस व्हेरी पॉवरफुल दॅट प्रेयर. If you and I don't believe in this and don't speak that faith, how are things not going to happen? आपण जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत होणार नाही. तुम्ही बघा पूर्ण शास्त्रामध्ये दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे 4च विश्वासणारे होते, ज्यांनी त्या मूर्तीला नमन केलं नाही. बिकॉज ऑफ देअर फेथ, बिकॉज ऑफ डॅनियल, द एंटायर कंट्री वॉज वन्स अगेन रिडीम्ड. पुन्हा एकदा बाबेलचं राज्य काय झालं, त्यांच्यावर ते पडलं आणि देवानी त्यांना पुन्हा एकदा इस्रायलमध्ये येण्याची संधी दिली. तुम्ही बघा पौल काय करतोय, तो सर्व विधर्मी लोकांसाठी प्रार्थना करतोय. तो जेंटाइल्ससाठी प्रार्थना करतोय. ही इज प्रेइंग फॉर द जेंटाइल चर्चेस अल्सो. त्यांनी फक्त त्यांना तिथं मंडळी स्थापन दिली आणि सोडून गेला का? नाही. ही इज रायटिंग लेटर्स आफ्टर लेटर्स. लेटर्स आफ्टर लेटर्स. है ना? यशया जेव्हा अशूरचं राज्य असिरिया जे होतं इन आयझाया वी सीन दिस. ज्यावेळेला असिरिया जे होतं त्यावेळेला जेव्हा येतं तेव्हा आयझाया इज प्रेइंग इन द टेम्पल. आयझाया काय करत होता? यशया काय करत होता? ही इज प्रेइंग दॅट लॉर्ड डिलिव्हर अस फ्रॉम दिस दिस पर्टिक्युलर किंगडम जे अशूरचं राज्य जे आलंय. आणि आपण बघतो हिजकिया राजा सॉरी यशया हे जेव्हा प्रार्थना करू लागले, देवाने त्यांची वाणी ऐकली. देवाने निरोप पाठवला यशयाद्वारे की डू नॉट फिअर. आय विल रिडीम यू. आय विल सेव्ह यू फ्रॉम दिस न्यू किंगडम ऑफ असिरिया. शल्मोन राजा आपण पाहिलेलं आहे ना, बऱ्याच लोकांनी हे मागच्या वर्षी आपण एकमेकांना हे शेअर पण केलं. शल्मोन राजाची ती प्रार्थना ज्यावेळेला तो दुसरे इतिहास ना, क्रॉनिकल्सला इतिहासच म्हणतात आय गेस. क्रॉनिकल्समध्ये जेव्हा तो प्रार्थना करतोय, "देवा तुझी नजर तू आमच्याकडे लाव, आम्हाला क्षमा कर." गोंडटाट नेसून नाही का तो ज्यावेळेला प्रार्थना करत होता राग ओढून. "फॉरगिव्ह अस." अँड देन वी सी दॅट गॉड डिलिव्हर्ड देम. दावीद ज्यावेळेला प्रार्थना करतो त्याच्या स्तोत्रांमध्ये आपण पाहतो. त्याच्यानंतर मोशे ज्यावेळेला हे लोकं बाल या देवताला पूजा करायला लागले, त्यावेळेला काय झालं होतं, हे लोकं अक्षरशः देव त्यांचा नाश करणार होता, इथपर्यंत स्थिती आली होती. पण मोशे काय म्हणतो, "डोंट वरी, फादर फॉरगिव्ह देम." हे ना, देवा तू ह्यांची क्षमा कर. तू मला पाहिजे तर मला हे कर, तू जे करायचं कर. ह्यांना राहू दे. सी व्हेन समबडी इज प्रेइंग फॉर देम, पीपल आर बीइंग डिलिव्हर्ड, पीपल आर बीइंग सेव्हड. आणि एवढंच नाही तर आठवतं ना आपल्याला अब्राहम देवाला विचारतो, जेव्हा लोत अ, सदोम गमोरामध्ये होता आणि त्यावेळेला देव त्याच्याबरोबर होता आणि अब्राहम त्याला काय म्हणतो, "पण प्रभू 50 लोकं विश्वासणारे असतील तुझे तर नीतिमान लोक, तू वाचवशील का?" म्हटलं, "वाचवेल ना मी." 45 असतील तू वाचवशील का? वाचवेल ना. असं करत तो 10 वर आला आणि शेवटी तो म्हणतो, "जरी अरे एक सुद्धा असला ना तर चालेल, आय विल सेव्ह देम." बट व्हॉट इस रिक्वायर्ड? समबडी हू इज गोइंग टू बी हॉनेस्ट, समबडी इज गोइंग टू बी राइचियस. कोणीतरी त्या गोष्टीसाठी विनंती केली पाहिजे. अब्राहम विनंती करत होता, "देव वाचवशील का तू त्यांना प्लीज? प्लीज सेव्ह देम." 10 लोकांसाठी जरी असेल तरी वाचव. जॉशुआ काय करतो? यहोशुआ त्यांच्यासाठी वर गेला आणि वर त्यांची सुटका करण्यासाठी तो देवासाठी जे हे कार्य करण्यासाठी तो वर गेला. गिबोनी लोकांसाठी, विधर्मी लोकांसाठी. टुडे आय एम रिक्वेस्टिंग यू, लेट्स लर्न फ्रॉम दिस कॅरेक्टर ऑफ जॉशुआ. है ना? आपण या यहोशुआच्या या कॅरेक्टरपासून आपण काहीतरी शिकूया आणि आपण आपल्या या आपण जर हे तुम्ही पाहिलं असेल आशा किरणचं जे हे जे आहे ना, डी जे आहे ना, हे मी मागच्या वर्षी टाकलं होतं. इट सेज, "व्हेन इफ नॉट नाऊ इस द चर्च कॉल्ड टू राईज अँड शाईन." त्याचं डी-पीमध्ये असं लिहिलंय. "व्हेन इफ नॉट नाऊ." आत्ता नाही तर कधी मंडळींनी असं उठून कार्य केलं पाहिजे प्रभूचं. टू प्रे फॉर अ रिव्हायव्हल. या मूर्तिपूजक देशामध्ये तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे देशाची. देवानी ह्या देशाला का ठेवला आहे माहिती आहे का? फक्त तुमच्या आणि माझ्यामुळे. कारण आपण त्याचे उरलेले लोक इथं आहोत. God is saving this terrible city, this country. But I am praying that
की देवाने त्याच्यातनं पण आपल्याला जसं सुटका दिलेली आहे, त्यांनी या लोकांना देखील पुन्हा एकदा संधी द्यावी. प्रे फॉर देम. प्रे फॉर दिस पॅन्डेमिक. प्रे दॅट गॉड गिव्स यू एंड मी वन्स अगेन दॅट चान्स टू कम टुगेदर ॲज अ फेलोशिप. आज माहिती आहे आपण हे वचन ऐकतो, आपण प्रार्थना करतो. वी फील वी कॅन डू दिस. हे की नाही? पण तुम्हाला वाटतं आपली ही खरी फेलोशिप आर रिअल फेलोशिप इज व्हेन वी कम टुगेदर ॲट द लॉर्ड्स टेबल. ज्यावेळेला आपण प्रभूच्या मेजाकडे एकत्र येतो, त्यावेळेला आपली खरी खरी फेलोशिप आहे. त्या भाकरीतनं घेणं आणि त्या प्याल्यातनं आपण ज्यावेळेला घेतो, दॅट इस दॅट रिअल फेलोशिप दॅट गॉड टुडे वी आर व्हर्चुअली कनेक्टेड. आपण एकमेकांना एका प्रकारे दिसत पण नाही आहोत. लांब आहोत. बरोबर आहे? भेटू शकत नाही. प्रार्थना करा, की देवानी या गोष्टीतनं आपल्याला पुन्हा एकदा सहाय्य करावं, एकत्रित येण्यासाठी त्यांनी सहाय्य करावं. आणि ही जी मरी पसरलेली आहे, ज्यामुळे लोकांवर त्रास आलेला आहे, लोकांवर मोठं संकट आलंय. यंग पीपल आर डायिंग. हू इस गोइंग टू प्रे फॉर these पीपल? आणि डोंट थिंक दॅट गॉड डझंट केअर. हे शेवटचे दिवस आहे असं होणारच आहे. इट्स नॉट लाइक दॅट. देव काय म्हणतो? ऑल्वेज रिमेंबर गॉड व्हॉट डज गॉड्स वर्ड से? देवाचं वचन हेच म्हणतं, की त्याची इच्छा काय आहे? की सर्व जगावर त्यांनी इतकी प्रीती केली, की त्याने एकुलता एक पुत्र दिला. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये, पण त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं. देवाने कोणावर प्रीती केली? सर्व जगावर. देव अजून पण सर्व जगांवर प्रीती करतो. ही स्टिल लव्हज द जेंटाइल्स. ही स्टिल लव्हज पीपल हू डोंट बिलीव्ह हिम, हू डोंट नो हिम. कोणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे ना. I'm urging you, I'm requesting you that pray. Let's take inspiration from this. Let's pray to God that देवा तू ह्या गोष्टी कर, है ना? आणि या गोष्टी जे आपण यहोशुआकडनं शिकलेलो आहोत विशेष म्हणजे दिस अमेझिंग कॅरेक्टर ऑफ द लॉर्ड. बरोबर आहे. ज्यांनी काय केलंय? त्यांनी फक्त देवाच्या वचनावर विश्वास नाही ठेवला, पण त्यांनी त्याचं कार्य पण केलं आणि तिसरी गोष्ट त्यांनी देवाकडे हाक मारलेली आहे आणि चौथी गोष्ट त्यांनी विश्वासाचे बोल बोलून दाखवलेले, की सूर्य तू स्थिर राहायचंय. कॅन यू इमॅजिन? असं लिहिलंय, की पूर्ण जगभरामध्ये आजपर्यंत असं कधीच झालं नाही. इट इस अमेझिंग. द सन इज स्टँडिंग स्टिल. है ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की चंद्र देखील त्याला म्हणला, की "तू हलायचं नाही." आणि असं म्हटलंय, देव त्यांच्याबरोबर. हे का घडल्या या गोष्टी? अशा गोष्टी घडल्या, अशा गोष्टी झाल्या आणि हे का झालं? कारण देव त्यांच्यासाठी लढत होता. इस्रायल, गॉड इज फायटिंग फॉर यू एंड मी. टुडे ही इज फायटिंग फॉर अस. फायटिंग फॉर आवर सोल्स. आपल्या जीवाचा, आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून तो आज देखील तिथं काय करत आहे? काम करत आहे. वी नीड टू अल्सो वर्क ना, जसं जॉशुआने काम केलं. बरोबर? लेट्स टेक इन्स्पिरेशन फ्रॉम धिस. लेट्स स्टडी धिस वर्ड आणि या गोष्टीवर आपण मनन करूया. आणि मी पुन्हा एकदा शेवटची प्रार्थना करण्या अगोदर हीच प्रार्थना करतो, की देवाने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा एकत्रित येण्यासाठी सहाय्य करावं अँड मे गॉड गिव्ह अस विस्डम. मी मामाला विनंती करतो, की इफ यू कॅन प्रे फॉर अस द एंडिंग प्रेयर. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. त्या सकाळच्या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ तू आम्हा प्रत्येकाला एकत्र आणलंस. त्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोललास त्याबद्दल तुझे उपकार मानतो. यहोशुआच्या जीवनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोललास. ज्याप्रमाणे प्रभू त्याने तुझे शब्द ऐकले, ज्याप्रमाणे प्रभू त्यांनी ते विश्वास धरला, कृती केली आणि विश्वासाने तो शब्द त्यांनी परत बोलला. ज्याच्या जीवनाद्वारे प्रभू तू आज आम्हाशी बोललास. आज खरोखर प्रभू प्रार्थनेची गरज या जगासाठी आहे आणि आम्हाला तो प्रभू ती जबाबदारी तू दिलेली आहेस, की आम्ही प्रार्थना करावी. जे काही संकट या देशावर, या जगावर आलेलं आहे प्रभू आणि त्याप्रमाणे प्रभू जे अविश्वासी आहेत, त्यांच्या जीवनाकरता प्रभू आम्ही तुझ्याकडे आरोळी करावी. त्यांच्या तारणासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करावी यासाठी तू प्रत्येकाला सहाय्य कर. या सकाळचा समय पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनाची आणि प्रभू वचनातून ऐकण्याकरता आम्हाला तू एकत्रित केलंस. ही संधी दिलीस त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद. सर्व गोष्टीबद्दल प्रभू तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद. प्रभू तुझी इच्छा असल्यास पुन्हा एकदा आम्हाला पुढच्या रविवारी असंच एकत्र कर आणि लवकरात लवकर प्रभू आम्हाला सहभागिता, ही फेलोशिप तू आम्हाला दे. अशी पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ विनंती करतो. किंवा सर्वांना एकत्रित केलंस म्हणून तुझे उपकार मानतो. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून आमेन. आमेन.